मध्ये काल एक सामना तुमच्या टीमने गमावला होता. दडपण होतं का बॉलिंग करत असताना? कारण समोरच्या टीमने 12 बॉलमध्ये 28 रन केले होते या मॅच मध्ये. दर्पण तर काहीच नव्हतं, कारण कॅप्टननी माझ्यावर जिम्मेदारी दिलेली, कारण 2 ओव्हर पहिल्या सर्कलला चांगले रन झालेले त्यांचे आणि मला त्यांनी जिम्मेदारी दिलेली का तुला चांगली बॉलिंग करायला भावेश तू टाकू शकतो. मी बोललो टाकू शकतो आणि मी ते या मॅचमध्ये करून दाखवलं. कसं वाटलं भावेश ही स्पर्धा खेळत असताना? कारण भिवंडीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा होतात आणि यावर्षी कोरोनाचं संकट होतं. कोरोनाच्या संकटानंतर कुठेतरी स्पर्धेला सुरुवात झाली. 70-70ने एक पाऊल पुढे टाकलं क्रिकेटसाठी आणि त्यानंतर 70-70 मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅशला सुरुवात झाली. कसं वाटलं ही स्पर्धा खेळून? खूप चांगलं असं वाटतं आणि ग्राउंड पण खूप चांगलं आहे आणि आयोजन तर खूप चांगलं केलेलं आहे आणि तारिक भाईंनी जी टुर्नामेंट कोरोनानंतर केलेलं आहे तो खूप चांगलीच आहे. सुप्रीमो सारखी टुर्नामेंट असं वाटतं खेळतो मी. खरोखर आज तुझा संघ जिंकलेला आहे. महत्वाची मॅच होती आणि जिंकल्यानंतर तुमची टीम आता सुपर 6 मध्ये दाखल झालेली आहे आणि सुपर 6 मध्ये जो ग्रुप ए मधला संघ आहे त्यांनी जिथे टॉप केलं होतं 11 वॉरियर्स इंडिया, त्यांच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे, विनरच्या विरुद्ध खेळायचं आहे. काय रणनीती आहे त्या मॅच साठी? काय प्लॅनिंग केलंय का? प्लॅनिंग तर काय केलं नाही. विनर पण ही माझीच टीम आहे. खूप चांगला असा सामना होईल आणि थोडं चांगलं वाटेल खेळायला. तर चांगली मॅच होईल. विनर देखील आपलीच टीम आहे, माझीच टीम आहे असं मत इथे व्यक्त केलंय भावेशने. हे आहे मोठ्या खेळाडूचं लक्षण, कारण आपण अनेक वर्ष ज्या टीमसाठी खेळतो, अनेक वर्ष ज्या टीमला दिले आणि त्यांच्या विरोधामध्ये ज्या वेळेला खेळायचं आहे अशी कुठली रणनीती नाहीये, परंतु मी चांगला खेळ करेन हे इथे भावेश सांगतोय. या मॅचचा तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड भावेश. खूप चांगली बॉलिंग. त्यानंतर टॉस साठी मी आमंत्रित करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन. आइए टॉस के लिए राज पासवान और अमोल मात्रे जी. टॉस के लिए फिर से एक बार मैं गुजारिश करूंगा चंद्रकांत शिंदे जी को. बेस्ट ऑफ लक टू द बोथ कैप्टन. तो हमारे मेहमान कॉल करेंगे. हेड किया था कॉल और इस बार आ चुका है टेल. टॉस यहां पर जीता है. तर टॉस इथे जिंकलेला आहे अमोल मात्रे म्हणजेच कॅप्टन ऑफ विक्रोलियन्स विक्रोळी. टॉस जिंकला अमोल सर. किती महत्वाचा आहे सुपर 6 मॅच. नॉकआउट स्टेजला आपण आलोय आणि इथे एक एक पाऊल अगदी योग्यरित्या टाकायचं आहे. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय? हा टॉस किती महत्वाचा? मला तर असं वाटतं की ते टॉस जिंकले असतं तर त्यांनी बॅटिंग घेतली असती आणि मी टॉस जिंकलो तर मी फिल्डिंग घेणार होतो. तर आम्ही फिल्डिंग करू आणि टॉस इम्पॉर्टंट आहे, कारण शेवटी काय एक प्रेशर गेम आहे. सो प्रेशर गेमवरती जर तुम्हाला समोरच्याच संघाला त्यांना पण स्कोर करायचा प्रेशर असणार आणि आम्हाला त्यांना कमीत कमी स्कोरमध्ये थांबून ते चेस करण्याचं प्रेशर असणार. पण असं वाटतं की आमची जी स्ट्रॅटेजी ज्या प्लॅनिंगप्रमाणे आम्ही चालतो आहे त्या प्लॅनिंगप्रमाणे असं होतं की आम्ही टॉस जिंकलो तर पहिला फिल्डिंग करू. सो आम्ही त्या अकॉर्डिंगली आम्ही पहिला फिल्डिंग करतो आहे. चांगलं क्रिकेट जसं मी म्हणतो तेच खेळण्याचा प्रयत्न करू परत या मॅचमध्ये सुद्धा. आणि मी त्यांनाही ऑल द बेस्ट म्हणेन, कारण कलकत्त्यावरनं ते इथे आलेले आहेत, आपले पाहुणे आहेत ते. सो त्यांनाही इक्वली मी ऑल द बेस्ट करेन आणि तुम्ही पण चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करा. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे दादाची दादागिरी काल सर्वांनी पाहिली. आम्ही ॲज अ एक्सपर्ट कॉमेंटेटर म्हणून त्यांची निवड केली होती या स्पर्धेसाठी, परंतु दादा ज्या पद्धतीने खेळले त्यांच्या खेळाच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? दमदार खेळी. दादाच्या खेळाबद्दल बोलण्या इतपत मला वाटतं मी मोठा नाही आहे, कारण मी दादाला आज भरपूर वर्ष बघतोय, 20-22 वर्ष तर मी त्याला ऋषीला खेळताना बघतोय आणि ज्या पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन्स आहे, ज्या पद्धतीने तो क्रिकेट आजवर खेळत आलेला आहे. सो एक ह्यूज रिस्पेक्ट आहे दादासाठी, कारण इट्स नॉट इझी. आपण या स्टेजवरती आणि जेव्हा या टॉप लेवलच्या स्टेजवरती जेव्हा त्यांनी सांगितलं की मी ही टुर्नामेंट खेळणार आहे, कारण मध्यंतरी तो इंजरीमुळे खेळत नव्हता, त्याचा एल्बोचा प्रॉब्लेम, नीचा प्रॉब्लेम होता. तर कसं आहे की अशा क्वालिटीचे किंवा असे जे मोठे प्लेयर्स असतात त्यांना माहिती असतं आपण कुठल्या स्टेजवरती जाणार आहोत आणि आपण कुठल्या स्टेजवरती खेळणार आहोत. त्याचं प्रिपरेशन 100% असणार. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी त्याची इच्छा व्यक्त केली की मी खेळणार, त्यावेळेस मला माहिती आहे की तो 110% रेडी आहे या टुर्नामेंटसाठी. आणि आय ऑलवेज रिस्पेक्ट ऑल सिनियर प्लेयर्स आणि जे कोण असे आपले मोठे दिग्गज आहेत. मी इवन अविनाश सरांना पण म्हटलेलं की त्यांची जर इच्छा असेल तर त्यांनी ही मॅच आमच्यामध्ये खेळावी, पण ते म्हटले की नाही. पण मला असं नेहमी वाटतं की हे सगळे जे लेजंड्स आहेत, जे सगळे मोठे प्लेयर्स आहेत, त्यांना तुम्ही कोणत्याही स्टेजवरती आत ग्राउंडमध्ये बोलवा ते त्यांचा 100% देणारच. आणि हॅट्स ऑफ टू ऋषी वैद्य. येस, नक्कीच हॅट्स ऑफ टू ऋषी वैद्य. खूप चांगलं मत तुम्ही व्यक्त केलेलं आहे अमोल मात्रे सर. लिजंडचा रिस्पेक्ट नेहमीच करताना दिसतात अमोल मात्रे सर आणि त्यांनी सांगितलं अविनाश जाधव यांची जर इच्छा झाली असती तर मी त्यांना देखील या स्पर्धेमध्ये खेळवलं असतं आणि त्यांची देखील बॅटिंग पाहिली असती, परंतु आमचे एक एक्सपर्ट कॉमेंटेटर कमी झाले असते. तो आइए चलते राज पासवान इनकी ओर. कल 2 गेंदें आपके चेहरे पर लगी, लेकिन उसके बावजूद आपने बेहतरीन बल्लेबाजी की. आज अगर टॉस जीते तो आप क्या करते? हम बैटिंग ही करते.
अभी तो आपको बल्लेबाजी करनी है, ऐसे कौन से बल्लेबाज है जिन पर आपका पूरी तरह से विश्वास है इस मुकाबले में कि वो रन स्कोरबोर्ड पर बनाएंगे? एक्चुअली हमारी टीम में सारे अच्छे बैट्समैन हैं। अब दिन का बात होता है कौन कैसे खेलता है, बाकी अपना बेस्ट देने की कोशिश करेंगे जैसे जाओगे। हलचल जिस तरह से बल्लेबाजी करते हैं उनके बारे में क्या कहोगे, क्योंकि शुरुआती ओवर में सबसे ज्यादा अच्छी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं हलचल। हलचल बहुत अग्रेसिव बैट्समैन है, बहुत अच्छा प्लेयर है और बहुत अच्छा खेलेगा मेरे को लग रहा है इस मैच में। इस मैच के लिए कुछ अलग तरीके की स्ट्रेटेजी, कुछ बदलाव आपकी टीम में? हाँ, इस मैच में अपने पिकू पॉल जो कल नहीं थे वो आज आ गए हैं और ये बहुत इंपॉर्टेंट मैच है, तो अपने बेस्ट देने की कोशिश करेंगे हम। थैंक यू। थँक यू सो मच राज पासवान. पिकू पॉलला आज आम्ही खेळवणार आहोत. हा एकमात्र बदल आम्ही केला आमच्या या टीम मध्ये, कारण खूप महत्वाची मॅच आहे. कारण आज इथे जिंकणं गरजेचं आहे. सुपर 3 मध्ये म्हणजेच क्वार्टर फायनल मधून सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी महत्वाची लढत आहे. ARN आयुष रॉकर्स वर्सेस विक्रोलियन्स विक्रोली. टॉस इथे झालाय, टॉस इथे जिंकलाय कॅप्टन अमोल म्हात्रे म्हणजेच विक्रोलियन्स विक्रोलीच्या कॅप्टनने. आणि टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय, जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे ARN आयुष रॉकर्सला. त्यांना बॅटिंग मिळाली आहे, बॉलिंग मात्र करायची आहे विक्रोलियन्स विक्रोलीला. पाहूया या मॅच मध्ये काय घडतंय. तुर्तास इथे थांबतोय. टॉस जिंकलाय अमोल म्हात्रेने, निर्णय घेतलाय फिल्डिंगचा. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 70 प्रेझेंट्स मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि आता या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये टॉस जिंकलाय विक्रोलियन्स विक्रोळी टीमचे कॅप्टन अमोल म्हात्रेने. निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा.
हेलो Knockout match number 1 Vikrulens Vikroli बनाम ARN आयुष रॉकर्स कोलकाता. टॉस इथे झाला या मॅचचा. मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश मध्ये सुपर 6 मध्ये हे दोन संघ खेळताना दिसतील एकमेकांच्या विरोधामध्ये. क्वार्टर फायनलचा हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो जाईल सेमी फायनल मध्ये आणि त्याच्यासाठी ही चुरशीची लढत असेल. कॅप्टन अमोल मात्र यांनी टॉस जिंकल्यानंतर लगेचच निर्णय घेतला की मला माहिती आहे त्यांना बॅटिंग पाहिजे, तरी देखील मी टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचाच निर्णय घेईन. पाहूया हा निर्णय किती योग्य ठरेल. अभिजी, गुड आफ्टरनून एव्हरीबडी. कुणालजी, टॉस माझ्या मते कलकत्त्यासाठी हा मायने जास्त रखत नव्हता, कारण मुंबई खेळाडू आहे ते प्रोफेशनल असल्यामुळे नेहमीच फिल्डिंग घेणार आणि अमोलने तेच केलं. फिल्डिंगने काय होतं की माणसाला थोडंसं मॅचमध्ये आपण गरम होतो आणि ॲव्हरेज आपल्याला जे रन चेस असतो तो थोडा इझी होतो. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय हायलाइट्स या संपूर्ण स्पर्धेचे. कशा पद्धतीने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये या दोन टीमच्या दरम्यानचे खेळाडू खेळलेत. राज पासवानने रिव्हर्स स्ट्रोक खूप चांगल्या पद्धतीने दाखवले या स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे राज पासवानवर सगळ्यांच्या नजरा असतील. मगाशी त्याला आम्ही विचारलं की हलचल कसा खेळाडू आहे, त्यांनी सांगितलं की भरपूर वेगाने तो रन करतो. ऋषिकेश वैद्य यांची दादागिरी तुम्ही पाहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. राज पासवानने इनसाइड आउट स्ट्रोक लगवले आणि संपूर्ण मैदानाच्या चारी बाजूला त्याच्या बॅटमधून स्ट्रोक आले. परंतु ऋषिकेश वैद्य यांचा चाबूक स्ट्रोक कोण विसरेल, जो त्याने समोरच्या दिशेने षटकार ठोकला. आणि राज पासवान यांनी तर सर्वांचीच मनं जिंकली कोलकाता टीमच्या माध्यमातून. खूप चांगलं टेलिकास्ट 70-70च्या माध्यमातून. नॉकआउट मॅच नंबर 1 ARN आयुष रॉकर्स कोलकाता वर्सेस विक्रोलियन्स विक्रोळी. टॉस इथे जिंकला विक्रोलियन्स विक्रोळी टीमचे कॅप्टन अमोल मात्रेने आणि टॉस जिंकल्यानंतर इथे फिल्डिंग करण्याचा निर्णय. अविनाश सर, ही तर मॅच आता आपल्या समोर थोड्याच वेळात सुरू होईल, परंतु दुसऱ्या मॅच कडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? टीम आहेत एंडो रायडर्स रायगड आणि त्यांच्या विरुद्ध साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी. म्हणजे एका बाजूला प्रतीक 11 पुणे, दुसऱ्या बाजूला रायगड 11. माझ्या मते हाय व्होल्टेज गेम, ज्याप्रमाणे तुम्ही बोलता कुणाला जाते, इट्स अ हाय प्रेशर गेम, हाय व्होल्टेज गेम आणि 2020 मधला सर्वोत्कृष्ट सामना ठरणार आहे माझ्या मते तो. अगदी बरोबर आहे. 2020 मधला सर्वाधिक महत्वाचा सामना आणि सर्वोत्कृष्ट सामना तो ठरू शकतो असं मत इथे व्यक्त केलं अविनाश जाधव यांनी. दुसऱ्या मॅचवर देखील नजर सर्वांची लागलेली असेल. तत्पूर्वी ही मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. या मॅच मध्ये काय घडते हे पाहायचंय. टॉस इथे जिंकलाय अमोल मात्रे म्हणजेच विक्रोलियन्स विक्रोळीच्या कॅप्टननी आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. खूप मोठमोठे बदल या स्पर्धेमध्ये तुम्ही अनुभवले. गेल्या 3 दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्यासमोर रंगली. पहिल्या दिवसाचा खेळ अक्षरशः गाजवला. विश्वजित ठाकूरने 11 विकेट्स त्याने घेतल्या पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये. खूप चांगली बॉलिंग, मेडन ओव्हर त्याच्याकडून पाहायला मिळालं. आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं खूप चांगला खेळ. जवळपास 10 सामने अपेक्षित होते, 9 सामने आपण करू शकलो. आज तिसरा दिवस इथे सुरू होतोय आणि आज 6 मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार होते. त्यापैकी 1 मॅच झाली. आता 5 नॉकआउट मॅचेस आपल्यासमोर रंगतील. हलचल यादव स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला संजय लेफ्ट हँडेड बॅट्समन. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर तयार आणि पहिल्याच बॉलवर हलचलच्या बॅटमधून हलचल स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला येतोय मुंबई टेनिस क्रिकेट बिग 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 बॅश षटकार. कुणाल, हा शॉट बघून तर मला वाटलं की कदाचित ते आता पूर्ण हलून चलूनच खेळणार आहेत त्यांचं नावाप्रमाणे. आणि कदाचित तांबोरेने एक्सपेक्ट पण केला नसेल की पहिल्या बॉलला ते असा एवढा हल्ला करतील. हलचल यादव के बल्ले से पहली गेंद पर छक्का.
पहिल्याच बॉलवर षटकाराने स्वागत केले प्रज्योत अंबिरेचं. दुसरा बॉल ओव्हर पिच होता, त्याला ड्राईव्ह केलाय. खूप चांगल्या पद्धतीने एक रन इथे कंप्लीट केली जाईल आणि पहिल्या 2 बॉलवर कॉन्फिडन्स दिसलाय अविसर या मॅच मध्ये. हलचल यादव म्हणजेच ARN आयुष रॉकर्स या टीमच्या बॅट्समॅन कडून. माझ्यामध्ये हलचल आतूनच सेट होऊन गेलेला असं वाटत आहे कुणालजी, कारण ज्या हिशोबाने ते आले आहेत तर ते पॉवर प्लेचा बहुतेक 2 ओव्हरचा परिपूर्ण फायदा उचलणार आहेत. अगदी परिपूर्ण फायदा उचलण्याचा प्रयत्न पॉवर प्लेचा करताना दिसतील हलचल यादव आणि संजय. या मॅच मध्ये सुरुवात तशी झाली आहे. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 7. लेफ्ट हँडेड बॅट्समन संजयने इम्प्रेस केलं होतं या स्पर्धेमध्ये. खूप चांगल्या पद्धतीने त्याने आतापर्यंत बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये. सिंगल डबलवर जास्त भरोसा दाखवतो बॅट्समन संजय आणि तो आता तसाच प्रयत्न करताना दिसेल, कारण हलचल यादवचा फॉर्म खूप चांगला आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जॉईन होत आहेत व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या सर. वेलकम, स्वागत आहे आपलं हरीश सर. बहुत बहुत शुक्रिया. याला ओव्हर पिच बॉल होता. फुलर लेनचा बॉल फक्त दिशा दिली, पॉइंटला 1 रनने स्ट्राईक रोटेट केली. मी मगाशी सांगितलं होतं की ही भूमिका आहे, हा रोल आहे संजयचा. तो सिंगल डबलवर जास्त भरोसा दाखवतो. हलचल अगदी वेगाने बॅटिंग करतो. कुणाल, एक और चीज आप ऑब्जर्व करेंगे, विक्रोलियंस ने कल अपने तमाम मैचेस जो अगर आप देखें तो सुबह के टाइम पे, और कोलकाता टीम जो है उसने अपने जो मैचेस थे रात के टाइम पे खेले. अब देखिए जो ट्रांजिशन है रात से दिवस के क्रिकेट का, वो साफ नजर आ रहा है. अब वो और ज्यादा खुलकर खेल सकते हैं इस मुकाबले में, ऐसा मुझे लग रहा है. अगदी बरोबर आहे. जास्त खोलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु ते डाईव्ह लगवण्याचा प्रयत्न होता. खूप चांगला प्रयत्न तिथे केलाय क्षेत्ररक्षक प्रीतम बारी आय थिंक, आणि प्रीतम बारीने अक्षरशः झेपावत बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल ही रेस जिंकलाय आणि येतो हा चौकार. 121वां चौका इस प्रतियोगिता का. मतलब ऑन एन एवरेज आप 40 चौके पकड़कर चल सकते हैं और बाय द टाइम ये टूर्नामेंट खत्म होगा 150 के आसपास चौके हो सकते हैं. बहुत अच्छी कोशिश, जो डाइव लगाई थी उन्होंने, वाकई में अगर उसको रोक लेते और अगर उसकी तस्वीर में संजय गांधी राष्ट्रीय उद्यान के चीतों को दिखाता तो वो भी चीते खड़े होकर ताली बजाते. वो अटेम्प्ट था, लेकिन रुकना चाहिए था. एज आणि ते फाईन लेगचा फिल्डर होता मागे, त्याच्या हातामध्ये जाऊन बॉल थांबलाय. हलचल यादवची एक हलचल निर्माण करणारी खेळी इथे समाप्त. हलचल हमेशा, देखिए कल भी हमने देखा दोनों मुकाबलों में, वो फास्ट क्रिकेट में विश्वास रखते हैं. उनको कैप्टन ने कहा हुआ है कि हलचल आप जाओ, आपको जो करना है आप करो, आपको कोई कुछ नहीं कहेगा. और हलचल अपना काम करके आ गए. लेकिन प्रज्योत अंबिरे की मैं यहां तारीफ करना चाहूंगा. उन्हें पता है लाइन और लेंथ पर ही मुझे विकेट मिलेगा. और देखिए किस तरह से बॉल ऊपर उठी. राकेश प्रभु क्योंकि स्टंप्स के बहुत करीब थे, उनके कंधे के ऊपर से गई और जो कैच लिया गया वो वाकई में लाजवाब कैच. इस तरह का दिखने में भले आसान है, लेकिन जजमेंट बहुत जरूरी था अभी इधर. यस यस, आपने देखा होगा कि राकेश प्रभु जी ने प्रज्योत अंबिरे को बताया कि दिस इज द लाइन, यू हैव टू बोल ऑन दिस लाइन, एवरी डिलीवरी हैज टू बी बोल ऑन दिस लाइन ओनली. याच लाईन आणि लेंथने बॉलिंग करावी लागेल. प्रज्योत अंबिरेचं पहिलं षटक 12 रन 1 विकेट. पहिल्या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. हलचल यादवने एक वेगळीच परिस्थिती निर्माण केली होती. पहिल्याच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कृष्णा सातपुतेने जशी सुरुवात केली होती अगदी तशी सुरुवात झाली. दुसऱ्या मॅचवर सर्वांच्या नजरा असतील. तिथे सामना रंगेल साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरीच्या विरुद्ध इंडो रायडर्स सौदी अरेबिया म्हणजेच रायगड टीमच्या विरुद्ध. प्रतीक 11 पुणे विरुद्ध रायगड अशी मॅच ज्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे सर्व प्रेक्षकांच्या माध्यमातून. राज पासवान स्ट्रायकिंग इनला, टीमचा कॅप्टन. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर धावतोय बॉलच्या मागे आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलाय का पाहावं लागेल. आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार. राज पासवान और उनके अंदर चाहत है छू लो आसमान. ये इस तरह की बल्लेबाजी करते हैं राज पासवान. 2 बार कल उनकी आंखों में गेंद लगी, लेकिन आज आंखें जो हैं अनमोल है. और ऐसा मुझे लग रहा है कि आज आंखों में शायद खोजाती सुरमा लगा कर आए हैं. जिस तरह से गेंदों को देख रहे हैं आते ही, बहुत ही खूबसूरत अंदाज में बल्लेबाजी की शुरुआत. और 16 रन 1 ओव्हर के बाद. बाउंड्री रूफला फिल्डरचा पाय तिथे टच झाला आणि त्यामुळे हा चौकार आला. काल रात्री राज पासवानने दमदार बॅटिंग केली. रिव्हर्सचे स्ट्रोक त्याने दाखवले, नजाकत भरलेले स्ट्रोक होते. टायमिंग अतिशय चांगलं होतं. राज पासवानची काल दहशत सर्व प्रेक्षकांनी पाहिली.
इनसाइड आउट देखील स्ट्रोक त्याच्या बॅटमधून काल प्रेक्षकांनी पाहिले, अनुभवले. चांगलं क्रिकेट तो सातत्याने खेळत आला. टीमचा कॅप्टन आहे, लीडर आहे, नेता आहे आणि तो बरसला या ग्राउंडवर. ही अतिशय महत्वाची बाब ARN आयुष रॉकर्स कोलकातासाठी. कल रात की हाइलाइट्स आप देखिए, जिस तरह से उन्होंने विजय हासिल की, कोलकाता टीम मुंबई आई और उन्होंने अपनी थकान को दूर कैसे किया, मुकाबले जीतकर अपने आप को फ्रेश रखा. भावेश पवार को देखिए किस तरह से वो जो स्ट्रोक खेला था, आंखों में चोट लगने के बाद समा बांधने वाला क्रिकेट कल ARN आयुष रॉकर्स कोलकाता द्वारा, और आज भी जीत की लय के इरादे के साथ वो मैदान में उतरे हैं. दूसरी ओर विक्रोलियंस पहले ओवर में 16 रन खर्च किए. विकेट जरूर हलचल का पाया है, लेकिन राज पासवान और संजू ये दोनों ने कल बहुत अच्छी बल्लेबाजी की थी और ये पार्टनरशिप भी उतनी ही निर्णायक रहेगी विक्रोलियंस के लिए. कुणालजी, रात्र वैराची असे बोलतात, पण कालची रात्र ही राज पासवानची होती हे राजने दाखवून दिलं आणि आज दिवसही त्याचाच असणार, ज्या हिशोबाने त्यांनी सुरुवात केली आहे असं मला वाटत आहे. 16 रन आहे स्कोरबोर्डवर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. हायवे एंड कडून बॉलिंग आणि पहिल्याच बॉलवर एक चांगला स्ट्रोक तुटून पडलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संजयच्या बॅटमधून येतोय हा मॅक्सिमम षटकार. क्या टाइमिंग देखिए, हाफ ट्रैकर बॉल, लूजनर बॉल आप नहीं कर सकते. आप सुपर 6 खेल रहे हैं, लीग मैच नहीं खेल रहे हैं. दिस इज अ नॉकआउट. और जैसे ही टप्पा खाया क्लोज टू द बॉडी, और फिनिशिंग शॉट की इस तरह की थी. देखिए शॉट खेलने के बाद बड़े आराम के साथ राहुल तेवटिया के जैसा उनका चेहरा है, बड़े शांत दिमाग से गेंद को जाता हुआ देखा और मन ही मन में कहा होगा बिशॉन बालो. चांगला स्ट्रोक संजयच्या बॅटमधून, प्रॉपर टायमिंग. आणि इथे अनिकेत राऊतला पहिल्याच बॉलवर आसमान दाखवलंय, त्यामुळे चिंतेचं वातावरण असेल सध्या फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या दरम्यान. चांगली बॅटिंग करत असताना ARN आयुष रॉकर्स कोलकाता. यावेळेला बॉल हवेत खेळलाय, स्वतः येतोय बॉलच्या खाली. बॉलर अनिकेत राऊत आणि बॅट्समन संजय बॅक टू द पॅव्हलियन. टीमला बसतोय पहिला झटका 22 वर. ये दिमाग का इस्तेमाल, गेंद की लाइन को बदला और तुरंत वहां पर फर्क नजर आया. ये बदलाव जो है गेंदबाज के लिए बहुत जरूरी होते हैं. अविनाश इसके ऊपर ज्यादा रोशनी डालेंगे. नहीं, अनिकेत राउत इज एक्सपीरियंस बॉलर ना. उनको पहले गेंद में अगर षटकार मारने के बाद अगर उसने लाइन और लेंथ बदला और उसको नतीजा मिला. माफ करा, हा दुसरा झटका आहे, कारण हलचल यादव या अगोदर आउट झाला होता, जो आक्रमक बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो आणि यावेळेला आउट होणारा बॅट्समन ठरलेला आहे बॅट्समन संजय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये तो जगत सरकार. संजयने एक षटकार ठोकला होता या अगोदर मिड विकेटला आणि यानंतर थोडासा मिस टाइम झाला त्याचा स्ट्रोक. आणि अनिकेतने शेवटपर्यंत नजर ठेवली, जिथून बॉल रिलीज केला अगदी त्या क्षेत्रामध्ये तिथे कॅच त्याने संपन्न केला. बॅट्समन संजयची खेळी समाप्त 22-2. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 22 लॉस ऑफ 2 विकेट. टीम ARN आयुष रॉकर्स कोलकाता. टॉस इथे विरोधात राहिला या टीमच्या. टॉस इथे जिंकला अमोल म्हात्रे विक्रोलियन्स टीमचे कॅप्टन, परंतु राज पासवानला जे पाहिजे होतं ते मिळालंय. बॅटिंगच त्याने केली असती असं त्याचं मत होतं. डेफिनेटली. और ऐसा क्रिकेट में एक मुहावरा है, नेवर ब्रेक योर विनिंग कॉम्बिनेशन. चाहे फिर वो बॉलिंग कॉम्बिनेशन हो, बैटिंग कॉम्बिनेशन हो, टीम का कंपोजिशन हो या आपके खेल का अंदाज हो, नेवर ब्रेक योर विनिंग कॉम्बिनेशन. और पहला 2 मैच में पहले बैटिंग की, तीसरे मैच में भी पहली बैटिंग करें, ये बात तो वो ही कि मामा के घर पे दावत है और खाना परोसने वाली माँ है. सरीश जी, शायद उनका मंत्र ही होगा कि पहले बल्लेबाजी. पहिली बॅटिंगच करायची होती, ती बॅटिंग मिळालेली आहे. राज पासवानच्या पहिल्या बॉलमधून चौकार आलाय आणि यावेळेला दुसरा बॉल फेस करत असताना फक्त दिशा दिली त्याने थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर आहेच होता अमोल म्हात्रे. तोपर्यंत 1 रन कंप्लीट करत असताना राज पासवान सेन्सिबल इनिंग नेहमीच खेळताना दिसतो राज पासवान. काल देखील त्याने जेव्हा जेव्हा खराब बॉल आले त्याच्यासमोर तेव्हा तेव्हा त्याच्या बॅटमधून रन आले. सबसे बड़ी बात है स्विच ऑन एंड स्विच ऑफ. कितना भी बड़ा बैट्समैन हो, चौका छक्का लगाने के बाद सिंगल लेना, ये कोच बताते हैं. और मैं समझता हूं कि थोड़ा ठहराव के साथ खेले, कि लेट मी वेट एंड गिव चांस टू माय पार्टनर. अगदी बरोबर आहे. संयमाचा खेळ दाखवणं गरजेचं आहे आणि जो आपल्या बरोबर खेळतो त्याला देखील घेऊन चालणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. आणि त्याच वेळेला एखादी पार्टनरशिप बिल्ड होते त्यावेळेला स्कोर बोर्डवर रन दिसतात. 23 रन आहेत स्कोर बोर्डवर. 9 बॉलचा खेळ संपलाय. जगत सरकार लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन साइडला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर आहे मिड विकेटला. जोपर्यंत येईल तोपर्यंत जगतच्या खात्यामध्ये 1 रन. पहिल्याच बॉलवर कॉन्फिडन्स चांगला आहे हरी सर. जी हाँ, मतलब जिसने
रात में अच्छी बल्लेबाजी की हो और रात में जीत के बाद एक अच्छी नींद मिली हो और दोपहर के सूर्य प्रकाश में खेलने का जब मौका मिले, परिस्थितियां जो है आदर्श है क्रिकेट के लिए। और मैं समझता हूं कि जिस तरह का क्रिकेट इस वक्त चल रहा है 65 से 70 के बीच का स्कोर हम उम्मीद कर सकते हैं। अगदी बरोबर आहे, 65 ते 70 यावेळेला राज पासवानला बीट केले अनिकेत राऊतनी। या बॉलवर चांगलं कमबॅक आहे विसर, कारण एक विकेट मिळाली त्यानंतर कॉन्फिडन्स देखील वाढलाय। एक षटकार एक विकेट म्हणजे खरंच अनिकेत राऊत मिक्सर बॉलिंग मध्ये आपलं मिश्रण आणूनच राज पासवान सारख्या खेळाडूला डॉट बॉल टाकणं म्हणजे आज अनिकेत राऊतचा एक्सपिरियन्सच काम करतोय। अगदी बरोबर आहे, अनिकेत राऊतचा एक्सपिरियन्स इथे काम करतोय। मोठमोठ्या टीम मध्ये खेळताना आपण ज्याला पाहिलं, आता खेळतोय विक्रू लेन्स मध्ये। पुन्हा एकदा ते चित्र थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, राज पासवान फक्त बघत राहिला बॉलकडे आणि सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये। बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि हे 2 डॉट बॉल राज पासवानवर प्रेशर बनवण्यासाठी खूप चांगले असतील। अनिकेत राउत के लिए और विक्रोलियंस के लिए अच्छी बात यह है कि 2 लगातार बिना कोई रन की बिंदी गेंदें जो हुई वो उनके पक्ष में गई। पहले ओवर में 16 रन बने, दूसरे ओवर में 8 रन बने, तो जो रन रेट था उसमें भी गिरावट आ गई है, जिस तरह मुंबई शेयर बाजार के सेंसेक्स में गिरावट आती है। और यहाँ पर अगर और थोड़ी गिरावट लेकर आ जाते हैं तो मैं समझता हूं कि अगर 3 ओवर की समाप्ति पर अगर 30 या 31 पर रिस्ट्रिक्ट करते हैं, दैट शुड बी अ गुड मैच। ये ग्राफिक्स आप देख रहे हैं हमारे आईक्यू द्वारा। आईक्यू भाई, अंकुर सिंह इंडो राइडर्स यनबू का मुकाबला होने जा रहा है। साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी रायगढ़, योगेश पेणकर और अंकुर सिंह। एक कैप्टन बढ़िया बैट्समैन है, एक कैप्टन बढ़िया बॉलर हैं और ये इस तरह का कड़क मुकाबला आपके लिए इंतजार का हुआ। अगदी बरोबर आहे, ज्या बॅट्समनने 22 बॉलमध्ये 88 रन केले त्या स्पर्धेमध्ये त्याच्यावर सर्वांच्या नजरा असतील। दुसऱ्या बाजूला भारतीय टीमचा कॅप्टन होता ज्यावेळेला शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये इंडिया विरुद्ध पाकिस्तान मॅच झाली। या हायलाइट्स आपण पाहतोय। आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने हलचल यादवने सुरुवात केली होती। पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून खूप चांगलं टायमिंग हलचल यादवचं जुळलं होतं। त्यानंतर लोअर फुलटोस बॉल तिथे प्रीतम बारीने खूप चांगला प्रयत्न केला डाईव्ह लगून बॉल अडवण्याचा, तिथे चौकार आला आणि त्यानंतर हलचल यादवची खेळी लवकर समाप्त करण्यामध्ये यश मिळालं होतं या टीमला। परंतु प्रीतम बारीने जो एफर्ट लगवला त्याला नक्की त्याचं कौतुक झालं पाहिजे। आणि या शॉर्ट बॉलवर हलचल यादवची विकेट मिळाली। राकेश प्रभू सांगतोय याच लाईन आणि लेंथने बॉलिंग करणं गरजेचं होतं आणि इथे विकेट मिळवल्यानंतर राकेश प्रभूचे एक्सप्रेशन अगदी स्पष्ट होते की हीच लाईन आणि लेंथ ठेवणं गरजेचं होतं। त्यानंतर राज पासवान ग्राउंडवर आला आणि पहिलाच बॉल हुक स्ट्रोक लॉंग लेगला त्याने पाठवला चौकारासाठी। तिथल्या फिल्डरकडून एक चूक अशी झाली की त्याला बॉल मागे फेकायचा होता, परंतु ज्यावेळेला रूफवर त्याचा पाय लागला त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की हा चौकार आहे आणि त्यानंतर संजयने एक मोठा स्ट्रोक खेळला। तो मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे गेला क्लिअर करून 6 धावांसाठी आणि तो षटकार आला होता अनिकेत राऊतच्या बॉलिंगवर। हे हायलाइट्स आहेत आणि अगदी इंटरनॅशनल दर्जाचा हायलाइट्स आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे 70-70च्या ब्रॉडकास्टिंग टीमच्या माध्यमातून। तिसरं षटक यावेळेला बॅकफुटला गेला, फक्त दिशा दिली। पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता। बॅट्समन जगत सरकार कडून सिंगलने स्ट्राइक रोटेट करतोय। टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 25। यहाँ पर देखिए प्रज्योत अंबिरे की भी मैं तारीफ करना चाहूंगा। लेफ्टी बैट्समैन के लिए राउंड द विकेट आए थे और जैसे ही दाएं हाथ के बैट्समैन आ गए, गेंदबाजी के अभिगम में शैली में बदलाव लाते हुए अब ओवर द विकेट आ रहे हैं। ये बहुत ज़रूरी होता है। बल्लेबाज कैसा है, वो किस तरह खेल रहा है, मैं उसको किस तरह पैंतरा रचते हुए उसके ऊपर आक्रमण करूंगा, ये सारे सवालों के जवाब गेंदबाज जब अपने रनअप पर जाता है तब अपने आप से बात करते रहता है। मैं आणखीन एक प्रश्न हरीश सर तुम्हालाच विचारेन, राज पासवानची भूमिका काय पाहिजे या मॅच मध्ये? राज पासवान को वेटिंग गेम खेलना है क्योंकि हलचल आउट हुए हैं। जगत सरकार बहुत अच्छे हिटर हैं। ये दोनों अगर अगले 2 ओवर तक भी पार्टनरशिप कर पाते हैं तो मैं समझता हूं एक स्कोर जो है वो सुजलाम सुफलाम होता हुआ दिखेगा। राज पासवान तयार। शॉर्ट बॉल, राज पासवान थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये। चांगला स्ट्रोक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर राज पासवानच्या बॅटमधून पुन्हा एकदा राज करणारा चौकार। आसमान पर पासवान ऐसा हम कह सकते हैं। और सारे जो स्ट्रोक्स खेले अभी हुक एंड पुल शॉट्स जो है दे रिक्वायर ट्रमेंडस टाइमिंग एंड सेल्फ बिलीफ। व्हाट डू यू से? नक्कीच हरीश जी बराबर बोला आपने। हुक और पुल शॉट मारते वक्त आपको वो भी देखना चाहिए कि 2 फील्डर का गैप ढूंढे और उन्होंने वही किया जो 2 गैप में डाल के उन्हें एक चौकार ले लिया है। अगदी बरोबर आहे। हुक अँड पुल स्ट्रोक खेळण्यासाठी हँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं पाहिजे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास पाहिजे, त्याला आत्मविश्वास म्हटलं जातं आणि तसा खेळ सध्या राज पासवान कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट
काल योगेश पेनकरने 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. तो कॅप्टन होता टीम साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरीचा. त्याने चांगला खेळ केला. राज पासवानने अगदी तसाच खेळ ARN आयुष रॉकर्स कोलकातासाठी करून दाखवला. आणि दुसऱ्या बाजूला दादाची दादागिरी आपण पाहिली विक्रोळी टीमसाठी. राकेश प्रभूचा खेळ देखील विसरून चालणार नाही. त्याने चांगली बॅटिंग केली. त्याने चांगली स्टार्ट दिली विक्रोळी या टीमसाठी. तर असं हे बॅटल आपल्या समोर रंगते या मॅच मध्ये. खूप महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो जाईल थेट सेमीफायनलच्या दिशेने. सुपर 3 मध्ये क्वार्टर फायनलचा हा सामना. इथून एक संघ आता मात्र या स्पर्धेच्या बाहेर जाईल. एक संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. 6 संघ आता आमच्या समोर इथे खेळताना दिसतील. 3 मॅचेस आपल्या समोर खूप महत्वाच्या आहेत. फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर आहे परंतु फक्त पाहतच राहील आणि पाहावंच लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. राज पासवान राज्य करताना याही मैचवर. राज पासवान को शॉर्ट पिच गेंदे क्यों की जा रही है? अगर इस तरह की शॉर्ट पिच गेंदे की गई तो सुबह से लेके शाम को गोधूली होने समय तक, मतलब गाय जब चर के घर पे आती है तब तक वो बैटिंग करते रहेंगे. सही बोला आपने हरीश जी, क्योंकि उनकी हाइट देखो 6 फीट के इंसान है वो, और उनकी शैली भी देखो. पहले झुकते हैं बाद में उठ के मारते, तो बॉलर को भी वो कंफ्यूज कर रहे कि कौन सी लाइन और लेन में बॉलिंग करे. अगदी बरोबर आहे. 2011 मध्ये आपण जे सॉन्ग पाहिलं होतं इंडियन टीमसाठी दे घुमा के, अशीच बॅटिंग सध्या सुरू आहे राज पासवान कडून. शॉर्ट पिच गेंदे नहीं कर सकते आप. क्रिकेट का फॉर्मेट जो है, एक बार टेस्ट क्रिकेट में समझ सकता हूं. देखिए यहां पर भी शॉर्ट पिच गेंदे करनी चाहिए, बट देयर शुड बी अ मोमेंटम. कंटिन्यूअसली अगर एक ही प्रकार की गेंदे आएगी तो राज पासवान का जो आत्मविश्वास है वो दुगना होता जाएगा, तिगुना होता जाएगा, और फिर वो जब अपने चरम पर आएंगे तो फिर वो नुकसान विक्रोलियंस के लिए हो सकता है, और वो 7वें आसमान पर भी हो सकता है. तशीच बॅटिंग इथे करत असताना राज पासवान 6 बॉल आतापर्यंत फेस केलेत. 15 रन त्याच्या खात्यामध्ये. 35 ला 2 विकेट. 30रं षटक मार्गस्थ असताना प्रज्योत अंबिरे आता थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न. अगदी शब्द पडले असतील कानावर प्रज्योत अंबिरेच्या की लगातार शॉर्ट बॉल तुम्ही टाकू शकत नाही. राज पासवानला कुठेतरी लाईन आणि लेंथ मध्ये व्हेरिएशन करणं गरजेचं आहे. आणि इथे येतोय 22च्या स्वरूपामध्ये हा रन, एक्स्ट्रा रन. अभी इस वक्त हमारे बीच सम्माननीय सचिन गोड़े जी, इनका शुभ आगमन होने जा रहा है. शक्ति चषक का सफल आयोजन और क्रिकेट के बहुत बड़े चाहक और हमारे काबिल दोस्त, हाल ही में शक्ति चषक 1-2 साल पहले उन्होंने आयोजित किया था. और सर वी आर प्राउड ऑफ यू, वी वेलकम यू ऑन बिहाफ ऑफ एवरीवन. सर आपलं हार्दिक स्वागत आहे. अगदी बरोबर आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जेवढे काही महाराष्ट्रामधले आंदोलनं तुम्ही पाहिलेले आहेत आणि ते ज्या नेत्यांनी केले, असे आदरणीय सचिन यशवंत गोळे साहेब यांचं इथे आगमन होतंय. मराठीसाठी, मराठी माणसासाठी सातत्याने पुढाकार ज्यांनी घेतला अनेक आंदोलनांमध्ये, ते सचिन गोळे साहेब. क्रिकेटवर त्यांचं तेवढंच प्रेम आहे. त्यांच्या वतीने एक मोठी स्पर्धा शक्ती चषक, त्याही स्पर्धेचं 5 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण दिवाळीमध्ये पाहिलं होतं. आणि ती दिवाळी क्रिकेट संघ आपण एन्जॉय केली होती. असे दिलदार असे आयोजक सन्माननीय सचिन यशवंत गोळे साहेब, त्यांचं सहर्ष स्वागत. रन आहेत आता स्कोर बोर्डवर 37 आणि ते आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. 70 चे प्रोप्रायटर तारिबाई सय्यद खूप चांगले मित्र आहेत सचिन यशवंत गोळे साहेबांचे, आणि आज ते आमच्या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅशच्या वतीने 70च्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. 3 ओवर 37 रन 2 विकेट, 12.33. पहले ओवर में 16, दूसरे ओवर में 8 और तीसरे ओवर में 13 रन. मतलब एकमात्र ओवर ऐसा रहा है जहां सिंगल डिजिट में रन आए हैं. और अगर गेंदों के हिसाब से देखें तो 18 गेंदों में 37, यानी कि हर बॉल पर 2 रन बनी रहे. और अगर ये लय जारी रही तो 36 गेंदों में 72 होना तय है. सही बोला आपने, अच्छी शुरुआत जा सकती है. और राज पासवान फुल फॉर्म में खेल रहे हैं. उसी जिस हिसाब से वो खेल रहे हैं, वो शायद अगर 3 ओवर खेले तो शायद मेरे हिसाब से 80 या 85 का टारगेट दे सकते हैं. 80 वर चर्चा आपली सुरू होती मगाशी देखील. मागच्या मॅचमध्ये देखील आम्ही तोच चर्चेचा विषय ठेवला होता की 2 ओव्हरमध्ये 28 रन झालेले आहेत. 70-80 पर्यंत नक्की प्रयत्न करताना दिसतील, परंतु तसं झालेलं नाहीये. कमबॅक करण्याची संधी या लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये प्रत्येक टीमला मिळते आणि तोच कमबॅक करण्याचा प्रयत्न आता इथे केला जाईल का? प्रीतम बारी आता बॉलिंग मार्कवर आलाय. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे प्रीतम बारी. बॉलिंग तेवढी चांगली करतो, फिल्डिंग तेवढी चांगली करतो, बॅटिंग तेवढी चांगली करतो. आता टीमसाठी विकेट घेणं गरजेचं आहे. जगत सरकार, राज पासवान, एका बाजूला सरकार, दुसऱ्या बाजूला राज. राज्य तर सध्या राजच आहे. या मॅचवर नॉकआउट मॅच तुम्ही अनुभवताय.
विक्रुलेन्स विक्रोळ वर्सेस ARN आयुष रॉकर्स कोलकातामध्ये. टॉस इथे अमोल म्हात्रे यांनी जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलेला आहे. रन आहे स्कोर बोर्डवर 37 लॉस ऑफ 2 विकेट. ऑन साइडला टर्न केलाय बॉल. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे. इथे 1 रन मिळेल जगत सरकारला. राजला जास्तीत जास्त स्ट्राइकिंग एंडवर आणण्याचा प्रयत्न होतोय हरीश सर. नहीं बिल्कुल सही है क्योंकि वो कैप्टन भी है इसलिए उनका एक अलग रिस्पेक्ट भी है और बहुत अच्छे फॉर्म में खेल रहे हैं. तो ऐसे में अपने पार्टनर अगर अच्छा खेल रहा है तो उसको मौका देना ये मेरे ख्याल से लाजमी है. सही बोला आपने हरीश जी, क्योंकि राज ही इनिशिएटिव लेना पड़ेगा. अगर उसको स्कोर करना हो तो जो भी चांस लिया जाएगा वो राज की तरफ से ही लिया जाएगा. और जिस तरह से वो यहाँ से दिखते हैं मतलब एक पुराने बॉलीवुड हीरो मुझे याद आ रहे हैं टार्जन फिल्म में जिन्होंने एक्टिंग की थी, हेमंत बिरजे. उनके जैसा शायद थोड़ा सा उनका लुक भी है और जो उन्होंने अपने जूते जिस तरह से पहन रखे आई थिंक ही रिमाइंड्स मी ऑफ हेमंत बिरजे. सही बोला आपने हरीश जी, उनका पर्सनॅलिटी भी वैसा ही लग रहा है. पर्सनॅलिटी अगदी तशीच आहे हेमंत बिर्जे सारखी. बॅटिंग मात्र राज्य करणारी आहे या टेनिस बॉल क्रिकेटवर. कालच्या हायलाइट्स तुम्ही पाहिल्या. रिव्हर्स इनसाइड आउट कव्हर्सला सगळ्या बाजूला खेळ त्यांनी केलाय. आज देखील हुकचा चौकार त्याच्या बॅटमधून आला. 15 रनवर खेळतोय 7 बॉलमध्ये. बॅट्समन राज 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत प्रेक्षकांनी अनुभवलाय. स्ट्रायकिंग एंडला यावेळेला फटका चांगला. प्रॉपर टायमिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश षटकार. बेमिसाल टाइमिंग. टच एंड गो. टप्पा खाया गेंद ने और उसके ऊपर RAJ लिख दिया. अरे जी, आपने जैसे बताया था कि शॉर्ट बॉलिंग राज को करनी नहीं चाहिए, वही गलती बॉलर कर रहे हैं मेरे हिसाब से. उनको अगर फुलर लेन राज को अगर डालना है तो फुलर लेन डालना चाहिए. स्टॅन्ड अन डिलिव्हर्ड. बॅटमधून बॉल लागला. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊनच थांबला. षटकाराची मोहर. आणि मला वाटतं सोमय्या कॉलेजच्या ऑफिसच्या दिशेने बॉल गेलाय. तिथून मागवावं लागेल. राज पासवानचा हा षटकार मारलेला बॉल. आणि असे बॉल तर भरपूर गायब केलेले आहेत अविनाश जाधव यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये. या बॉल नंतर नक्की त्या किस्साकडे आपण येणार आहोत अविनाश जाधव यांच्या. परंतु सध्या बॉलर तयार आहे बॉलिंग मार्कवर. प्रीतम पहिल्या बॉलवर एक मोठा प्रहार. पहिल्या बॉलवर सिंगल कट करण्याचा प्रयत्न. तर अविनाश जाधव तुमच्या आयुष्यात देखील तुम्ही असे भरपूर बॉल गायब केले असतील. एखादा किस्सा आठवतोय का? नक्कीच केले आहेत. आता मला ते आठवणी आहेत. नशीब आमचं थोडंसं बॅड लक होतं की तेव्हा यूट्यूब नव्हतं, त्यामुळे रिकलेक्शन खूप डिफिकल्ट होते मला. त्यातल्या त्यात मी 2-3 मॅचेसचं तुम्हाला सांगेन लवकरात लवकर. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह इथे केलाय. खूप चांगला फटका आहे. तो डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन इथे कंप्लीट होत असताना 1 रन इथे मिळेल. भरपूर मोठा एक्सपिरियन्स कॉमेंट्री क्षेत्रातला आहे. हरीश सरांना नक्की आठवत असेल कुठल्या बॅट्समननी कधी कुठे बाहेर बॉल मारला असेल सर्वाधिक लांब. बहुत सारा मुझे याद है. विवेक नरवणे और कल्याणी घोरपड़े बोरीवली जयाबेन खोत हाई स्कूल का मैदान हेमंत करंदीकर का टूर्नामेंट था और बहुत कड़ा मैच जिसमें बॉन्ड ने जो स्ट्रोक्स खेले थे मतलब कुणाल आप ही की तरह मैंने सुबह 10 बजे कमेंट्री शुरू की. रात को एक आधे घंटे के लिए मैं खाना खाने के लिए रुका और दूसरे दिन सुबह लगभग 7-7:30 बजे के आसपास वो फाइनल हुआ था जो आपने 7 बंगलो प्रीमियर लीग में किया वैसा. सो विवेक नरवणे बॉन्ड, मैं समझता हूँ बॉन्ड जितना हार्डेस्ट हिटर मैंने मेरी जिंदगी में नहीं देखा. चला आता अविनाश जाधव सरांना विचारूया. नक्कीच बॉन्ड म्हणजे नक्की ते जेम्स बॉन्डच होते. आमचे बॉलर लिटरली त्यांना घाबरायचे की आणि ऑर्गनायझर पण बहुतेक 3 डझन बॉलच्या जागी 6 डझन बॉल आणायचे. ओके, तर ऑर्गनायझरला 6 डझन बॉल लागायचे. 3 डझन मध्ये टुर्नामेंट संपायची. आणि आता रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 45. यावेळेला फटका थोडासा फसलाय बॅट्समनचा जगत सरकार. आज फुटवर्क चालत नाहीये जगत सरकारचं. काल खूप चांगल्या पद्धतीने तो बॅटिंग करत होता हरीश सर. नहीं, और यहाँ पर अगर आप देखें तो प्रीतम बारी भी अब अपनी गलतियों से सीख रहे हैं. उन्हें पता है कि अब हम शॉर्ट गेंदे नहीं कर सकते तो गेंदों को पिचअप करा रहे हैं. जब आप गेंदों को पिचअप करा रहे हैं ऐसे टाइम पे बल्लेबाज के लिए खेलना अनिवार्य होता है. और बल्लेबाज के लिए जब खेलना अनिवार्य हो जाता है तो 2 चीजें हो सकती है, या तो बल्लेबाज अच्छा खेलेगा या तो खराब खेलेगा. और इस गेंद पर वही हमें देखने को मिला. अगदी बरोबर आहे. पुढे पिचअप केला जातोय. बॉल समोर टाकण्याचा प्रयत्न होतोय. आणि आता पुन्हा एकदा तेच चित्र. पुन्हा एकदा एक चांगला बॉल. आणि काल 2 वेळा बॉल लागला होता राज पासवानला. आता बॉल लागतोय बॅट्समन जगत सरकारला. बॉलर प्रीतम बारी की गेंदबाजी में एक काट है. जिस तरह से वो गेंदों को कटा रहे हैं या डाल रहे हैं मतलब सबसे भारी प्रीतम बारी
और ये हम बताने जा रहे हैं इसलिए क्योंकि ये जरूरत है, जनहितार्थ जारी। वॉट अ कमबॅक फ्रॉम प्रीतम बारी. राजने त्याला एक षटकार मारला होता, पण उरलेले 3 चेंडू त्याने जगत सरकारला ज्या हिशोबाने टाकले त्याने तो चांगलाच कमबॅक आहे. अगदी बरोबर आहे. खूप चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळालं. ARN आयुष रॉकर्स कोलकाता वर्सेस विक्रोलियन्स. विक्रोळी अनिकेत राऊत 1 ओव्हर 1 विकेट 8 रन इकॉनॉमी 8. प्रज्योत अंबिरे 2 षटक 1 विकेट 14च्या इकॉनॉमीने 28 रन त्याने खर्च केले. महागडे षटक ठरले प्रज्योत अंबिरेचे. प्रीतम बारी 1 षटक षटकार खर्च होऊन देखील फक्त 8 रन त्याने खर्च केले. फॉल ऑफ विकेट्स पाहूया. 12 रनवर पहिली विकेट आणि त्यानंतर 10 रनची पार्टनरशिप पाहायला मिळाली. दुसरी विकेट पडली 22 रनवर आणि 2 एक्स्ट्रा, त्यामध्ये 1 बाय आपल्याला पाहायला मिळाली. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 45-45. आतापर्यंत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सचिन यशवंत गोळे साहेबांना तुम्ही पाहताय मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅचमध्ये. त्यांचं आम्ही स्वागत करतो, कारण आपण पाहतोय महाराष्ट्रातली एक नामांकित स्पर्धा त्यांच्या माध्यमातून होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जेवढे काही आंदोलनं महाराष्ट्रामध्ये होतात त्यामध्ये हिरिरीने भाग घेणारा नेता, तुम्हा सर्वांचे लाडके नेते सचिन यशवंत गोळे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. डेफिनेटली. और शक्ति चषक के दौरान एक दिन हमारे साथ शाम में उन्होंने एक कॉफ़ी पी थी और हमारे साथ कुछ खट्टी मीठी यादें अपने जीवन की शेयर की थी, जो मुझे अभी भी याद है. खास करके उन्होंने सेंट रेजिस का एक किस्सा जो सुनाया था, वो मुझे अभी भी याद है, मैं भूला नहीं हूँ. आई थिंक ही इज अ वेरी डाउन टू अर्थ पर्सन. अगदी बरोबर आहे. डाऊन टू अर्थ असलेले नेते आहेत सचिन यशवंत गोळे साहेब आणि नेहमीच प्रोत्साहन देतात समालोचकांना असेल, क्रिकेटला असेल, आणि अनेक ज्या गोष्टी क्रिकेटच्या बाबतीत घडायला नाही पाहिजेत त्या देखील गोष्टी ज्यावेळेला घडल्या जातात त्यावेळेला ते प्रोत्साहित करतात खेळाडूंना. त्यानंतर आपण पाहिलं असेल ज्यावेळेला इंडिया पाकिस्तानचा सामना झाला, 1 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलं भारतीय टीम विजेता झाल्याबद्दल, आणि क्रिकेटवर त्यांनी सातत्याने प्रेम केलं. इथे एक मोठी विकेट मिळते, खूप चांगला डायव्हिंग कॅच पाहायला मिळाला. राज पासवानची विकेट मिळाल्यानंतर विक्रोलियन्स विक्रोळी टीम सेलिब्रेट करणार नाही तर काय करतील. खूप महत्त्वाच्या क्षणी ही विकेट आली आहे टीम विक्रोलियन्स विक्रोळीसाठी. मंगेश वैती ने उसको लिया. मंगेश वैती की शारीरिक सुसज्जता आप देखिए, जिस तरह से ये स्ट्रोक को खेला, हेलीकॉप्टर उड़ाया था और मंगेश वैती देखिए अब आए, झुके और कलाबाजी लगाते हुए उस कैच को जमीन से शायद 1-2 सेंटीमीटर ऊपर उन्होंने पूरा किया, लेकिन ये कैच देखते ही बनता है. दिस इज व्हाट यू कॉल एन एक्सलेंट कैच. नक्कीच हरीशजी, मंगेश वैद्यबद्दल थोडंसं 2 शब्द बोलावेसे वाटेल. चेंबूरमधील माझ्या मते सर्वात फिटेस्ट प्लेअर असेल तर मंगेश वैती, म्हणजे आणि टेनिस क्रिकेटमधील पण वन ऑफ द फिटेस्ट प्लेअर, आणि ते त्याने आज दाखवून दिलं. राज पासवानची कॅच पकडून त्याने जवळपास विक्रोलियनला गेममध्ये आणलेलं आहे. एक बात मैंने राज पासवान से पूछी थी जब ड्यूरिंग टॉस उन्होंने कहा था कि हम आज पीकू पॉल को खिलाएंगे, लेकिन पीकू पॉल अब तक बल्लेबाजी के लिए नहीं आई है हरीश सर. नहीं, अगर वो प्लेइंग 11 में है तो थोड़ा इंतजार कर रहे होंगे, लेकिन इस वक्त जगत सरकार के साथ सरोज, क्योंकि सरोज ने भी कल अच्छी बैटिंग की थी. देखिए पीकू ने अभी तक कोई मैच नहीं खेला, इसलिए शायद उनको थोड़ा नीचे रख रहे हैं, और जिन्होंने कल अपने आप को इस मैदान की परिस्थितियों से अवगत किया, मैदान क्या है, कैसा खेल रहा है, पिच कैसा है, इसलिए शायद वो खिलाड़ियों को पहले भेजा जा रहा है. सही बोला आपने हरीश जी, क्योंकि इसे नॉकआउट गेम, तुम एक्सपेरिमेंट नहीं कर सकते, तुमको अपने बेसिक्स को स्टिक होके ही ये मैच खेलनी पड़ेगी. अगदी बरोबर आहे. नॉकआउट स्टेजमध्ये तुम्हाला बेसिकवर जास्त लक्ष द्यावं लागेल. आणि यावेळेला फटका पहा, पिकू पॉलची गरजच नाहीये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. हा तो दमदार षटकार. क्या स्ट्रोक खेला है सरोज ने. सरोज प्रामाणिक, वाकई में प्रामाणिकता के साथ बल्लेबाजी करते हुए, और 50 रन का माइलस्टोन टच किया. राकेश प्रभु खराब गेंदबाजी, राकेश स्वयं एक हार्ड हिटर है, और एक और शॉर्ट पिच गेंद जो शिकार हुई मैदान के बाहर चली गई, और सरोज के ये स्ट्रोक को देखना ये वाकई में दर्शकों के लिए एक बहुत मनोरंजन से भरपूर अनुभव रहा. क्रीज में डीप जाकर ऑन द राइज, देयर शी गोज. पिकू पॉलला का पाठवलं नाही याच्यावर चर्चा आम्ही करत होतो, परंतु पिकू पॉलची गरजच नाही असं सांगणारा षटकार होता सरोज प्रामाणिकचा. प्रामाणिक षटकार, प्रामाणिक बॅटिंग करत असताना 50 अप, 51 रन स्कोर बोर्डवर आहेत. ARN आयुष रॉकर्स कोलकाता. अविनाश, यहाँ पर जो क्रिकेट के आक्रामक बल्लेबाजों की फहरिस्त की अगर मैं बात करूं टेनिस क्रिकेट में, उनको एक ही चीज सिखाई गई है, भले 4 विकेट गए हो, लेकिन पहला बॉल अगर कमजोर है उसको मैदान के बाहर भेजना ये जरूरी है, क्योंकि ये टेस्ट मैच नहीं है. यहाँ ड्रॉ के लिए नहीं खेला जाएगा, यहाँ रिजल्ट के लिए खेला जाएगा. हरीश जी आपने परफेक्ट बोला. जो नेचुरल गेम है वो नेचुरल गेम को आप खेलना ही चाहिए, जैसे सरोज ने किया. उन्होंने आते ही षटकार मारा क्योंकि उनका वो नेचुरल गेम है.
51 फॉर 3 पाचवा ओव्हर. पाचवं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 51 रन स्कोर बोर्ड झाले. 3 विकेट गमावलेले आहेत. सरोज प्रामाणिकच्या बॅट मधून येतोय षटकार. जगत सरकार सेन्सिबल बॅटिंग करत असताना बॉल हवेत खेळलाय. सरोज प्रामाणिकच्या बॅट मधून आणखीन एक दमदार स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बल्लेबाजी कर रहे हैं सरोज. राज गया, सरोज आया और सरोज आया, खुशियां लाया. मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश सिक्सर. बॅट्समन सरोज प्रामाणिकच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 सिक्सेस आतापर्यंत सरोज प्रामाणिकने ठोकलेत. टीमची धावसंख्या आहे 57. लॉस ऑफ 3 विकेट. 1 नंबर. राकेश प्रभु चूंकि स्वयं ऐसे स्ट्रोक खेलते हैं इसलिए वो इन रनों की कीमत को बखूबी जानते हैं. लकी बाजवा होता. प्रयत्न करण्याचा होता की बॉल आतमध्ये कसा फेकता येईल, परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे ज्या वेळेला बॉल जातो त्यावेळेला काहीच करू शकत नाही तिथला फिल्डर. आणि हा षटकार येतोय दुसरा या ओव्हर मधला सरोज प्रामाणिकच्या बॅट मधून. हा फुलटोस बॉल आहे. हवेत खेळलाय. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे. 2 रन घेताना दिसेल का? तसं होताना दिसत नाहीये. एक बॅट्समन तर नक्की रन आउट होईल. अविनाश यहां पर डेफिनेटली रन था. आई डोंट नो सरोज उसको क्यों नहीं लेना चाह रहे थे, लेकिन अंपायर ने यहां पर अब बीमर बॉल है कि नहीं इसके लिए रेफर किया है. आपस में खिलाड़ी बातचीत करते हुए अंपायर अपनी जगह पर. तीसरे अंपायर अब एक्शन में. सब कुछ हो रहा है आज यहां पर सोमैया मैदान पर. आप देख रहे हैं 70-70 प्रेजेंट्स मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश सीजन 1. 15, 16, 17 दिसंबर ये 3 दिन मुंबई के टेनिस बॉल क्रिकेट के इतिहास के सुवर्ण अक्षरों में लिखे जाएंगे. एक नया इतिहास 70-70 टीम द्वारा. इट्स अ नो बॉल गिवन बाय थर्ड अंपायर. ये नो बॉल रहेगी. नक्कीच हा नो बॉल होता, कारण सरोजची हाईट जवळपास 6 फूट आहे आणि त्याच्याहूनही लिटरली 4.5-5 फूटचा बॉल पडलेला आहे, त्यामुळे हा नो बॉल आहे. अविनाश, क्रिकेट में अमूमन लंबी हाइट वाले खिलाड़ी कम देखने मिलते हैं. फुटबॉल, बास्केटबॉल, एथलेटिक्स में ज़्यादा देखने मिलते हैं. आप मानते हैं कि कोलकाता टीम के पास राज या जैसे अभी हमने सरोज को देखा इस तरह के अच्छे ऊंचाई वाले खिलाड़ी होना ये भी एक अपने आप में एक एडवांटेज है? नक्कीच, कारण की उंच खेळाडूचा तुम्ही ऑस्ट्रेलियाचे बॉलर्स बघितले तर कदाचित ते 7-7.5 फूट आणि इंडियाचे प्लेयर बघितले तर ॲव्हरेज हाईट इज 5.1. त्यामुळे बॉलिंग टाकताना पण त्यांना ॲडव्हान्टेज मिळतो त्या गोष्टीचा. राज पासवान आउट झाल्यानंतर सरोजची चांगली बॅटिंग. पिकू पॉल आता आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी, परंतु पुन्हा एकदा एक चांगला बाउन्स इथे मिळताना दिसतोय. बॅट्समन पिकू पॉलच्या अगेन्स्ट बॉलिंग करत असताना राकेश प्रभू. टीमची धावसंख्या आहे 59. 59. 4 विकेटचं नुकसान. 59 लॉस ऑफ 4 विकेट. सरोज प्रामाणिक 3 बॉलमध्ये आतापर्यंत बॅटमधून रन केलेले आहेत 13. पिकू पॉल नवीन बॅट्समन 0 रनवर. शफल झालाय. फुटोस बॉलला दिशा दिली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप मध्ये फिल्डिंग चांगली. पिकू पॉलने 2 रनसाठी कॉल केलाय. सरोज होता नॉन स्ट्रायकिंग एंडला धावत. तत्पूर्वी 2 रन इथे कंप्लीट केलेले आहेत आणि इथे रन होत आहेत 61. राकेश के हाथ से शायद गेंद छूटी और वो फुल टॉस मिली पीकू पॉल को. सबसे बड़ी बात यह कि जब आप बैटिंग के लिए मैदान पर आए और आपको मिलने वाली गेंद अगर फुल टॉस हो तो आपका आत्मविश्वास भी अपने आप में बढ़ जाता है. आज हम में से कितने ऐसे खिलाड़ी है जिसको फुल टॉस खेलने मिलता है? अगर मिला तो फिर उसमें हमारी आंखों में भी चमक आ जाती है. नक्कीच हा बॉल ब्रेड अँड बटर होता ऍक्च्युअली बॅट्समनसाठी. सरोज जर स्ट्राईकवर असता तर कदाचित वेगळं चित्र मिळालं असतं. 1 to go. अगले सुपर 6 के मैचेस की जो दोनों टीमें हैं उनसे दरख्वास्त है कि अपने कैप्टन टॉस बॉक्स में आ जाए प्लीज. लास्ट बॉल या ओव्हर मधला. टीमची धावसंख्या आहे 61. 80 रन. मगाशी अविनाश जाधव यांनी सांगितलं होते 80 रन पर्यंत मजल मारू शकतात ARN आयुष रॉकर्स या मॅच मध्ये. ऑन साइडला दिशा दिली. कोलवर टप्प्याचा बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न. भरपूर वेगाने तो मंगेश. दुसरा रनचा प्रयत्न. 2 रन इथे यशस्वीरित्या पूर्ण होतील. राकेश प्रभू थोडासा नाराज आहे कारण त्याला माहिती आहे नेक्स्ट ओव्हर मध्ये सरोज प्रामाणिक स्ट्रायकिंग एंडला जाईल.
बहुत ही उम्दा ओवर यहाँ पर ARN एंड आयुष रॉकर्स के लिए। रॉकर्स का काम ही होता है रॉक करना, और रॉकिंग बैट्समैन यहाँ पर बल्लेबाजी का जौहर दिखा रहे। दूसरी पारी अभी बाकी है, लेकिन लेट अस नॉट फॉरगेट 5 ओवर में 63 एक बहुत डिसेंट रन रेट है। और पिछले ओवर में राकेश प्रभु अगर हम देखें तो 18 रन खर्च हुए हैं, दैट इज द स्लॉग। पहले 2 ओवर में अविनाश हमने देखा 24 बने, उसके बाद वाले 2 ओवर में 21 बने, और उसके बाद वाले एक ही ओवर में 18। यानी कि क्या ये आने वाले तूफान के पहले की खामोशी है? सही बोले आपने हरीश जी। शायद ए ओवर में राकेश जी ने थोड़ी सी अप टू द मार्क बॉलिंग की नहीं है, मुझे पता है। और सरोज लोग ने, कलकत्ता की टीम ने एक टारगेट सेट किया, माइंड में टारगेट रख के ही बैटिंग कर रहे हैं। उनका टारगेट ही है 80 रन करना, क्योंकि उनकी गोलंदाजी उनकी उस हिसाब से वो करने वाले हैं। 63 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 5 ओव्हर. लास्ट ओव्हर डेथ ओव्हर आता बॉलिंग साठी येईल. राकेशचं षटक थोडंसं महागडं ठरलं. टीम विक्रोळीसाठी 18 रन त्या ओव्हर मध्ये आले. अभी और कुणाल, आपकी जानकारी के लिए वाइड बॉल एक भी नहीं डाला गया है इस पारी में, लेकिन वो एक नो बॉल जो महंगा और 22 का 1 रन. बट गेंदबाजी का जहां तक सवाल है, फुल टॉस और शॉर्ट पिच गेंद है. फुल टॉस आणि शॉर्ट पिच बॉलिंग झाली, त्याच्यावर तुटून पडले होते राज पासवान. आणि आता बॅट्समन सरोज प्रामाणिक षटकार. कुणाल, जिस अंदाज में सरोज बल्लेबाजी करते हैं, ऐसा लग रहा है सरोज हर रोज ऐसी बैटिंग करते होंगे. मतलब क्या टाइमिंग है, स्मूथ बैटिंग. ओहो, खरंच कुणाल, तुम्ही बोलल्याप्रमाणे सरोज आपल्या टीमसाठी प्रामाणिक बॅटिंग करत आहे आणि प्रामाणिक षटकार मारत आहेत. मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश षटकार हा होता बॅट्समन सरोज प्रामाणिकच्या बॅटमधून प्रीतमच्या विरुद्ध. बरोबर लेग स्टंपवर पिच झालेला बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ हाय अँड हँडसम सिक्सर बाय सरोज प्रामाणिक. ऑन साइडला पुन्हा एकदा दिशा देतोय. डीप मध्ये फिल्डर आहे, दुसऱ्या रनसाठी प्रयत्न करेल पिकू पॉल. सरोज येईल का? नॉन स्ट्राइकिंग एंड वरून स्ट्राइकिंग एंडला येतोय सरोज. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. बहुत ही लाजवाब. सरोज के पास अच्छा कद है, थोड़ा सा टेंटेटिव थे, लेकिन राकेश की नजरें बॉल के ऊपर से हटी और वहां पर सरोज पहुंच चुके. डेफिनेटली सरोज ने अपनी ऊंचे कद को जस्टिफाई करते हुए आज बैटिंग की है और मैसेज भेजा है कि हम जहां खड़े होते हैं वहां मसले बड़े होते हैं. लाईन पण तिथूनच सुरू झाली आहे. सरोज दमदार बॅटिंग. 5 बॉल मध्ये 21 रन, 3 सिक्सेस. यावला टर्न होतोय, चांगला बाउन्स मिळाला. सरोजला हा स्ट्रोक खेळायचा होता मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरून बीट करून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. त्यानंतर बॉल थोडासा सुटला राकेश कडून, परंतु त्याची जास्त हानी झालेली नाही. प्रीतम बारी ने अच्छी वापसी की है. अभी भी कोशिश यही रहेगी कि 3 गेंदों में 75 के नीचे स्कोर को रखा जाए, जबकि बल्लेबाजी करने वाली टीम 80 को सामने रखकर चल रही है. ये जद्दोजहद अगली 3 गेंदों में. यावेळेला बॉल हवेत आहे टॉप एज. राकेश प्रभू बॉलच्या खाली आणि ते कॅच. बॅट्समन सरोज प्रामाणिक बॅक टू द पवेलियन. क्या बेहतरीन पारी खेलकर वापस लौटे हैं सरोज प्रामाणिक. जब वो बल्लेबाजी के लिए आए, थोड़ा सा दबाव जरूर था स्कोर का, लेकिन आते ही उन्होंने जो बल्लेबाजी यहां पर दिखाई है, वाकई में मैच का क्या परिणाम होगा पता नहीं है, लेकिन जो भी दर्शक यूट्यूब पर इसको देख रहे हैं, उन्होंने अपने लिए बहुत सारे फैंस बना लिए हैं, ऐसा मैं कह सकता हूं. खरंच सरोज प्रामाणिकने चांगली बॅटिंग करून त्यांनी फायटिंग टोटलसाठी आणून ठेवलेलं आहे कलकत्त्याला. आणि पण त्याचबरोबर तुम्हाला प्रीतम बारीचं कौतुक करावंसं वाटेल कुणालजी, कारण पहिल्या 2 बॉलमध्ये 8 रन आले होते आणि दुसरे दोन्ही बॉल डॉट टाकले त्याने आणि एक विकेट पण घेतली. यही खासियत है बारी की, और इसीलिए बारी जब आते हैं तो कप्तान अपने खिलाड़ियों को बताते हैं कि इसको समझकर खेलना है, लेट अस प्ले हिम विद कॉशन. और अभी भी मैं समझता हूं कि 75 के नीचे अगर विक्रोलियंस रख लेती है, दैट शुड बी अ गुड गेम, क्योंकि विक्रोलियंस हैज अ वेरी गुड बैटिंग लाइनअप एंड देयर 2 to 3 batsmen are in exceptional form. Rishi Waidyar, Rakesh Prabhu, and of course Tamore. He is also looking solid. पिकू पॉल आणि त्याच्याबरोबर शंकर असंदा बॅटिंग करण्यासाठी 2 रन इथे कंप्लीट केले जातील.
पिकू बॉलच्या बॅटमधून रन झालेले आहेत 73. 73 आणि लास्ट बॉल असेल या पहिल्या इनिंगचा. जी हाँ, यस. सो नाउ इट ऑल बॉइल्स डाउन टू हाउ यू हैंडल द लास्ट बॉल. मतलब परीक्षा के हॉल में आप बैठे हो और आखिरी सप्लीमेंट्री के ऊपर अब आखिरी सवाल का जवाब आपको लिखना है. लास्ट बॉल वर तडाका, बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर येतोय आणि अखेर बॅट्समन आउट होईल. आणि अशा पद्धतीने पहिलं सत्र इथे संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर रन आहेत स्कोर बोर्डवर 73, लॉस ऑफ 5 विकेट. 74 रनचं लक्ष्य आहे टीम विक्रोळी या टीमच्या समोर. 74 टू विन. आणि आता टॉस साठी देखील दुसऱ्या मॅचच्या दोन्हीही टीमचे कॅप्टन तयार आहेत. जाऊया आमच्या टॉस बॉक्स मध्ये, म्हणजे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे आहेत चंद्रकांत शेटे आणि तिथे होईल टॉस. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा. आपण 70 स्पोर्ट्स प्रेझेंट मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश पाहत आहोत आणि या बिग बॅशमधील पुढचा महत्त्वपूर्ण सामना आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर इंडो रायडर्स अर्थातच रायगड टीम पाहायला मिळेल अंकुर सिंगच्या नेतृत्वाखाली. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी अर्थातच प्रतीक डिंगडॉंग योगेश पेनकर यांच्या नेतृत्वाखाली. आणि आजचे या मॅचसाठी टॉस उडवण्यासाठी मी नक्कीच टॉस करण्यासाठी आमंत्रित जरूर करील जे आजच्या दिवसाचे आपले महत्त्वाचे गेस्ट आहेत. शक्ती चषक महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा. या शक्ती चषकाचे आयोजक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार सेनेचे सरचिटणीस आणि डॅशिंग कामगार नेते म्हणून मात्र संपूर्ण भारतभरामध्ये ज्यांची ओळख आहे असे सचिन यशवंत गोळे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर त्यांच्याच शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. नाणं आकाशाकडे जात आहे आणि टेल कॉल केला होता अंकुर यांनी, परंतु नाणेफेकीचा कौल मात्र लागलेला गेलेला आहे. तो मात्र साक्षी स्टार इनामपुरी या टीमच्या बाजूने. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर काय निर्णय असणार आहे आणि काल जर पाहिलं तर तुमच्या टीमने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. काय निर्णय असेल योगेश? फिल्डिंग करू. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर समोर खूप बलाढ्य टीम आहे. त्या टीमची आणि तुमची मॅचेस खूप चांगल्या पद्धतीने होतात. कशा प्रकारची रणनीती याबरोबर असं काही चेंजेस टीममध्ये आहेत का तुमच्या आज? आज धनंजय भिंताडेच्या जागी शुभम मोरे असेल आतमध्ये. काय प्लॅनिंग असेल? कारण अंकुर सिंग जी ज्यावेळेला ह्या दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात येतात, टेनिस क्रिकेट जगताचं लक्ष त्यांच्याकडे लागलं असतं. आणि कशा प्रकारे एन्जॉय करताय तुम्ही बिग बॅश यावर्षी? बिग बॅश तर खूप एन्जॉय करतो आहे आम्ही, कारण ग्राउंड्स वगैरे खूप चांगला आहे. सुप्रीमो नंतर शक्ती चषक आणि सुप्रीमो नंतर मला वाटतं असं ग्राउंड कुठे नसेल. आणि प्लॅनिंग्स तर आहेत, बघूया आता ग्राउंडमध्ये गेल्यावर एक्झिक्यूट होतात काय कळेल ते. तर काल जशी बॅटिंग केली प्रेक्षकांना अपेक्षा असेल तशाच बॅटिंगची खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी देखील असणार आहेत. अंकुर सिंग जी, अंकुर जी, किस तरह की रणनीति होगी इस मैच में और किस तरह से आप भी एंजॉय कर रहे हैं इस बिग बैश को और कुछ चेंजेस टीम में? ये ऑब्वियसली बहुत ही अच्छा टूर्नामेंट है जिससे आपसे विकेट है और ग्राउंड बनाया है तारिफ भाई ने आफ्टर कोरोना काल में. ये बहुत ही अच्छा एक प्लेटफॉर्म है युवा क्रिकेटर्स के लिए कि वो यहाँ पे और परफॉर्म करें. और हमारी टीम में एक चेंज है, विवेक शेलार की जगह अफजल सिंधी खेल रहे हैं टीम में. बहुत बहुत शुभकामनाएं आपकी टीम के लिए भी. मी सचिन यशवंत गोळे साहेबांना नक्कीच विनंती करेल या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी, दोन शब्द आम्हाला मार्गदर्शन देखील करण्यासाठी. कारण शक्ती चषक संपूर्ण महाराष्ट्राला आणि टेनिस क्रिकेट जगताला माहिती आहे एक अशी नामवंत स्पर्धा जी टेनिस क्रिकेटला शिस्त दाखवते. आज ते स्वतः या ठिकाणी आलेत, तर त्यांच्याकडून दोन शब्द जरूर ऐकूयात. भरपूर दिवस महाराष्ट्रातील क्रिकेट बंद होतं आणि ते बंद क्रिकेट तारीफभाईने चालू केलं. त्याबद्दल मी पहिले तारीफभाईंची तारीफ करतो, कारण का टेनिस क्रिकेटचे माझे जे खेळाडू आहेत ते भरपूर दिवस, मला वाटते 6-7 महिने टेनिस क्रिकेटपासून लांब होते. टेनिस क्रिकेटला कुठेतरी सुरुवात झालेली आहे, कारण का महाराष्ट्रातील एक चांगल्या 2 टुर्नामेंट आहेत, शक्ती चषक असेल, सुप्रीमो चषक असेल, गेली 2 वर्ष होत नाही आहेत, कारण का प्रत्येक वेळी काहीतरी कारण येत आहे. आणि तारीफभाईने त्याच्यामध्ये एक नवीन चांगली स्पर्धा महाराष्ट्रामध्ये घेऊन आलेत.
त्याबद्दल तारीफबाईंचं मी आभार मानतो की माझ्या टेनिस क्रिकेटर लोकांना एक चांगलं प्लॅटफॉर्म नवीन तयार करून दिलं आणि मॅनेजमेंट असेल, परत कॉमेंटेटर असेल, खेळाडू असतील, या सर्वांना मी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद गोळे साहेब. खास आपण या स्पर्धेला आवर्जून वेळ काढून व या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल. क्रिकेट रसिक हो, क्रिकेटची ही मेजवानी काही क्षणात आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. आज गेली 3 दिवस हा सोहळा या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. बिग बॅचचा याही पुढे दुसऱ्या डावामध्ये एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा डाव काही क्षणातच. धन्यवाद. આના પછીની ના આ તો સેકન્ડ ઇનિંગ છે. હા, ઇન્ડો રાઇડર્સ વર્સિસ સાક્ષી સ્ટાર. महत्त्वपूर्ण मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. अंतिम 3 मध्ये जाण्यासाठीची ही मॅच. एका बाजूला जर पाहिलं तर ARN आयुष रायडर कोलकाता आणि दुसऱ्या बाजूला आयुष रॉकर्स आणि दुसऱ्या बाजूला विक्रोलियस विक्रोळी. पहिली बॅटिंग करत असताना कोलकाता टीमने रन बनवल्या आहेत त्या 73 आणि 74 म्हणजे 74 रन बनवायच्या आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. विक्रोलियस विक्रोली ने टॉस जीता था और टॉस जीतने के बाद फैसला किया था, पहले फील्डिंग करने का न्योता दिया था बल्लेबाजी का कोलकाता टीम को. कोलकाता टीम अच्छी बल्लेबाजी कोलकाता टीम के द्वारा देखने मिली और कुछ बल्लेबाज ऐसे जिन्होंने राज पासवान इस मैच में भी काफ़ी अच्छी बल्लेबाजी उनके देखने मिली. सरोज प्रामाणिक इस मैच में भी 21 रनों की एक बेशकीमती पारी उन्होंने खेली. और अब दूसरी पारी की तरफ हम जाएंगे जहां दूसरी पारी में जीत के लिए 74 रनों का लक्ष्य है विक्रोलियंस के सामने. और ये 74 रनों का लक्ष्य सामने होते हुए दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के ऊपर आते हुए, एक तरफ अगर देखा जाए तो मंगेश वैती, दूसरी तरफ शशिकांत कदम, दोनों मुंबई से बिलोंग करते हैं
और गेंदबाजी के लिए खुद का पहला और पारी का पहला ओवर लेके सरोज प्रामाणिक जो दुर्गापुर कोलकाता से बिलोंग करते हैं गेंदबाजी के लिए तैयार। गेंदबाजी के लिए आते हुए हमारे साथ अविनाश जादव सर भी क्रिकेट एक्सपर्ट्स और ग्रेट क्रिकेटर भी मौजूद है, उनसे भी हम क्रिकेट के बारे में चर्चा करेंगे, क्रिकेट की जानकारी उनसे भी ज़रूर लेंगे। मगर दूसरी पारी की शुरुआत होती हुई जहां मंगेश वैती तैयार है बल्लेबाजी के लिए। पहली गेंद रफ्तार भरी थी जहां मगर सही ठिकाने पर नहीं थी, अंपायर ने वाइट बॉल करार दी और रन शुरू होते हुए विक्रोलियन्स के। अभी सर नक्कीच चंदू तुम्ही म्हणण्याप्रमाणे पॉवर प्ले भरपूर महत्त्वाचा ठरणार आहे। या 2 ओव्हरमध्ये जेवढे जास्तीत जास्त रन येतील त्यानेच विक्रोलियन संघ जिंकू शकेल। इस बार बड़ा हिट मंगेश वैती की बल्ले से और गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। क्या बेहतरीन स्ट्रोक लगा है माहुल गांव के इस खिलाड़ी ने, मुंबई के इस खिलाड़ी ने, नाम है मंगेश वैती। अभी सर नक्कीच मंगेश माझा चेंबूरमधील सर्वात आवडता खेळाडू, इनफॅक्ट तो बोललो मी त्याप्रमाणे तो फिटेस्ट प्लेयर आहे, थोडासा फॉर्ममध्ये नाही आहे पण क्लास आहे त्या मुलाकडे आणि तो आज दाखवूनच देईल। और नेवल डॉग के लिए भी लेदर बॉल का क्रिकेट खेलते हैं, माहुल गांव के लिए गणेश 11 के लिए क्रिकेट खेलते हैं। इस बार रफ्तार भरी ये गेंद थी मगर ऑफ स्टंप के ज़्यादा बाहर, अंपायर ने फिर एक बार वाइट बॉल करार दिया। और जैसे सर आपने कहा पावर प्ले काफ़ी महत्वपूर्ण होगा, पावर प्ले के 2 ओवरों में कितने रन आते हैं वो यहाँ महत्वपूर्ण होंगे। और स्कोर यहाँ जाता हुआ 8 रनों पर, जबकि पहला ओवर सरोज प्रामाणिक द्वारा यहाँ डालते हुए काफ़ी बढ़िया गेंदबाजी की थी कल। इस बार भी काफ़ी रफ्तार भरी गेंद, रन लेने की कोशिश और रन यहाँ जरूर लेने में कामयाब रहे मंगेश वैती और शशिकांत कदम। इस तरह के रन भी अभी सर लेने होंगे, हर एक गेंद पर आप बड़े स्ट्रोक नहीं लगा सकते। नक्कीच एक रन फार महत्त्वाचा आहे या पॉवर प्लेमध्ये आणि लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे बॉलरलाही थोडासा प्रॉब्लेम होतो आणि समोरही चांगला खेळाडू असल्यामुळे मंगेश ते करणारच जरूर। इस बार बल्लेबाजी के लिए जो महाराष्ट्र रणजी प्लेयर भी है शशिकांत कदम, मुंबई से बिलोंग करते हैं, दादर इलाके से बिलोंग करते हैं। देखना है आज किस तरह की बल्लेबाजी करते हैं, उनका रोल भी काफ़ी महत्वपूर्ण होगा। जिस तरह से कल उनकी बल्लेबाजी नहीं हुई थी मगर राकेश प्रभु ने एक अच्छी जिम्मेदारी संभाली थी और अपने टीम के लिए काफ़ी बढ़िया बल्लेबाजी की थी। आज इनके बल्लेबाजी पर भी सबकी नज़रें होगी। कोलकाता की टीम शायद ज़्यादा बार मुंबई में नहीं आती सर, इसी कारण इस बार सरोज की ये गेंद, फिर एक बार वाइट बॉल। कल भी यही देखने मिला, काफ़ी वेरिएशन, गति में परिवर्तन बार बार करते हैं, जो उनकी लेंथ है उस पर भी बार बार परिवर्तन करते हैं। मगर आज यही करने की कोशिश जरूर है अभी सर, मगर उसमें एक्स्ट्रा रन बहुत सारे आ चुके हैं। नक्कीच गती परिवर्तन करावं पण लाईन लेंथ तेवढीच महत्त्वाची आहे। इस बार काफी बेहतरीन स्ट्रोक, ये है शशिकांत कदम, मुंबई के एक बेहतरीन बल्लेबाज, उनके बल्ले से आता हुआ एक बेहतरीन छक्का। क्या स्ट्रोक खेला अभी सर इस बार सीधे बल्ले से। नक्कीच शशिकांत कदम खूप एक्सपिरियन्स प्लेयर आणि खूप वर्ष झाले ते विक्रोलियन्समध्ये खेळत आहेत आणि हा जो शॉट आहे त्याने दाखवून दिलं की मी आता पूर्ण तयारीनिशी उतरलेलो आहे। काफ़ी मतलब जो मेन गेंदबाज है, जो प्रमुख गेंदबाज है कलकत्ता टीम के, उन पर ही हल्ला बोल दिया इन दोनों बल्लेबाजों ने, मंगेश वैती, शशिकांत कदम, जो विक्रोलियंस के 2 बड़े बल्लेबाज है, दोनों के बल्ले से छक्के आते हुए सरोज के खिलाफ। इस बार चेंज ऑफ पेस धीमी गति से की थी और इस गेंद को भी भेज दिया सीमा रेखा पार। क्या स्ट्रोक खेला है हरीश सर, 4 रन आते हुए शशिकांत कदम की बल्ले से। महाराष्ट्र में एक मुहावरा चलता है, कदम कदम बढ़ाए जा, टीम के लिए रन बनाए जा। और 20 रन देखते ही देखते आपने बनाए तो हम भी बनाएंगे। मैदान आपका भी है, हमारा भी है, ये पिच पर आपने रूल किया, अब हम रूल करेंगे। और मंगेश वैती और शशिकांत कदम एंजॉय करते हुए, शशि इस बार गलती करते हुए कैच उड़ा है और यहां पर शशि को लौटना होगा। अच्छी वापसी। अविनाश जाधव क्या कहेंगे इस विकेट के बारे में। नक्कीच पण शशी आणि त्याचं काम करून गेलेला आहे। पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त रन करायचे आहेत, मंगेश आणि शशीचा तोच निर्धार होता आणि तो त्या हिशोबाने ते करून गेलेले आहे माझ्या मते।
नक्कीच हरीश सर, मी तर म्हणेल थोडीशी घाई तर पुन्हा झाली, कारण चांगले बॉल तुमचे मिडल होत होते. एक षटकार तुम्ही खेचलाय, एक चौकार तुम्ही खेचलाय. जी अपेक्षित धावगती आहे म्हणजे 20 धावा तर तुमची पहिल्याच ओव्हरमध्ये झालेल्या आहेत, त्यावेळेला थोडीशी घाई देखील मी म्हणेल, कारण ज्यावेळेला तुमच्या बॅटला बॉल लागतं तुम्ही जास्त वेळ, तुमची भूमिका खूप निर्णायक आहे, जास्त वेळ आणखी उभं राहणं गरजेचं होतं, परंतु विक्रोली समाधानी असेल कारण 20 रन झालेत अभि सर. नक्कीच 20 रन, आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे चंदू बरोबर, कारण की 20 रन झाले होते 4 बॉलमध्ये, तर शशीने थोडासा वेळ त्याच्याकडे होता घेण्यासाठी, पण आता त्यांनी निर्धारच केला आहे की 2 पॉवर प्लेचा कॅपिटलाइज करायचं, त्या हिशोबाने शशीने अटॅक करण्याचा प्रयत्न केला. सरोज को यहाँ पर विकेट मिलने के बाद थोड़ा सा उनको भी मनोबल बढ़ा होगा, क्योंकि देखिए कल चंद्रकांत और अविनाश आपने देखा होगा राहुल वर्मा से गेंदबाजी की शुरुआत हुई थी, लेकिन आज सरोज से इस मुकाबले में गेंदबाजी की शुरुआत कराई गई है. तो ये जो प्लान था ये वर्कआउट करने के लिए उन्होंने कोशिश की, हालांकि 20 रन खर्च हो गए, लेकिन सामने एक बड़ा विकेट भी मिला, तो मेरे ख्याल से ये एक छोटा सा कंसोलेशन भी कहा जाएगा. बराबर बोल रहे हैं हरीश जी, लेकिन ये नॉकआउट मैच है, इस मेरे हिसाब से तो एक्सपेरिमेंट, इस नॉकआउट मैच होने के कारण एक्सपेरिमेंट नहीं करना चाहिए था मुझे, मेरे हिसाब से. इस बार बिल्कुल बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए धकेला था विकेटों के सामने, शॉर्ट कवर में रन को पूरा किया मंगेश वैती ने, ये उनका स्ट्रांग जोन है. और ओवर समाप्त होता हुआ यहाँ पर पहला, एक ओवर की समाप्ति पर 21 रन बने हैं और अब 31 यानी कि अब 30 गेंदें बची हैं, या 30 मोर बॉल्स एंड 53 रन्स टू विन. अभी भी जो रन और गेंदों के बीच में 23 का फर्क है, यानी कि दे नीड 4 गुड शॉट्स एंड देन इट विल बी ऑलमोस्ट बॉल टू बॉल इक्वेशन. अब यहां पर देखना होगा कोलकाता टीम की ओर से अगला ओव्हर कौन करेगा. खूप महत्त्वाचं असेल हरीश सर ते, कारण ज्या वेळेला पहिल्याच ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी टीम फ्रंट फुटला येताना पाहायला मिळते, चांगली आक्रमणं झाल्यात आणि ती आक्रमणं झालेली आहेत ती तुमच्या मेन बॉलरवर झालेत. पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही तुमचा हुकमाचा एका बाहेर काढला, त्या तोही निष्प्रम ठरल्यानंतर कुणाला आणला जाणार हे तेवढं महत्त्वाचं आहे हरीश सर या ठिकाणी. मतलब अब यहाँ पर गेंदबाजी करने के लिए क्या प्लान बनाया जा रहा है. देखिए अभी भी क्षेत्ररक्षण के ऊपर काम कर रही है टीम, एक दूसरे को बता रहे हैं कहाँ जाना है कहाँ जाना है. तुम कोथाई जाबो, यानी कि आप कहाँ जाओगे, कहाँ खड़े रहोगे. थोड़ा बंगला में भी बातचीत चल रही है. विजय यादव. हरीश जी अच्छी शुरुआत अच्छे अंजाम तक जाएगी ऐसा मुझे लग रहा है. नहीं, और हमेशा अविनाश दुनिया आगाज को नहीं अंजाम को जानती है, अंजाम को मानती है, और इसीलिए जो एंड होता है द एंड दैट इज वेरी इंपॉर्टेंट. बड़े बड़े कॉरपोरेट कंपनियों के पावर पॉइंट प्रेजेंटेशन की अंत होता है थैंक यू से, फिल्मों का अंत होता है द एंड से, और टूर्नामेंट या मैच का अंत होता है विजयी रन से. तो मेरा ये मानना है इट इज द एंड दैट मैटर्स द मोस्ट एंड नॉट द बिगिनिंग. सही बोला हरीश जी, क्योंकि कुणेल राहते का मुझे एक डायलॉग बहुत पसंद है, शर्यत अजून संपलेली नाहीये कारण तू जिंकलेला नाहीयेस. तो यहाँ पर अब एक अलग तरीके से खेलने का प्रयास था. मंगेश वैती टेक्निकली बहुत सही बल्लेबाज है. 10PL 2 में शारजा में गिरीश और मंगेश का जो प्रदर्शन रहा था ये बहुत सराहनीय रहा था. और इस वक्त 21 रन 1 विकेट के नुकसान पर विक्रोलियंस मुंबई, ARN एंड आयुष रॉकर्स कोलकाता के सामने. विजय यादव तैयार हाईवे एंड से. इस बार बिल्कुल साइड स्क्रीन की तरफ. अब क्रिकेट में यह शॉट के लिए कोई फील्डिंग पोजीशन ही नहीं है. जैसे थे वो स्थिति में मिड ऑन और मिड ऑफ के खिलाड़ी अगर सर्कल के अंदर भी थे, उन्होंने गेंद को अपने बाजू से लाचार होते हुए जाते हुए देखा. सेफेस्ट शॉट ऑफ द क्रिकेट स्ट्रेट ड्राइव. पहले जो भी न्यू कमर आता है उसको यही सिखाया जाता है कि स्ट्रेट ड्राइव कैसे खेलना चाहिए. कल आकाश तारेकर का एक फ्री हिट का जो चौका था स्ट्रेट, आई थिंक दैट वाज आल्सो हाईलाइट. इस बार हुक कर दिया है और बॉल जारी है सीधी मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. अब रनों की बौछार बारिश. विक्रोलियंस अब अपने विजय के मार्ग को प्रशस्त करती हुई आगे जा रही है, और विक्रोलियंस को आगे बढ़ता हुआ देखकर मुंबईकर जो है वो उनको अग्रिम और अनंत शुभकामनाएं जरूर देना चाहेंगे. तर पूर्वी चेंबूरकरांच्या नजरा अविनाश जाधव यांच्यावर असायच्या आणि आता चेंबूरकरांच्या नजरा मंगेश वैती, जो सर्वांचा लाडका, आपण वेगळ्या भाषेत सांगायचं तर सर्वांचा लाडका मंग्या देखील. नक्कीच चंदू बरोबर बोललास तू. आणि तुला
मला सांगावंसं वाटेल, काल मंगेशने मला खास आवर्जून बोलवलं मॅच संपल्यावर की दादा माझं काय चुकतंय, तर मी त्याला थोडेफार टिप्स दिल्या, त्याचं तो बहुतेक पालन करत आहे. डेफिनेटली सुनना चाहिए, ऑलवेज लिसन टू द एडवाइस ऑफ सीनियर्स. 31 for 1. एक बार फिर से बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए 1 रन को पूरा किया. दौड़ लगाने में मंगेश वैती बहुत तेज है. अब यहां पर अपील और बिना किसी वजह के खतरा मोल लिया और अपने विकेट को दे दिया. क्या वाकई में इसकी जी हाँ, विकेट का पतन होता हुआ और दोनों ओपनर्स अब वापस लौट चुके हैं शामियाने में और एक नए बल्लेबाज को मैदान में उतरना होगा. चंद्रकांत, क्या वाकई में देखिए अंग्रेजी में क्रिकेट में एक मुहावरा है, नीड फॉर रन्स एंड ग्रीड फॉर रन्स. रनों की जरूरत और रनों का लालच, इसमें बहुत फर्क है. विकेट जो है ये कोई बस का टिकट नहीं है कि यात्रा समाप्त हुई और टिकट फेंक दिया. विकेट नीड्स टू बी प्रोटेक्टेड. अरे जी, परफेक्ट बोला आपने. ये रन्स की जरूरत नाही थी मुझे लग रहा है, क्योंकि ज्या हिशोबाने मंगेश फॉर्मला होता, कळत जर तेव्हा थांबला असता तर कदाचित ही मॅच 5 ओव्हरमध्ये संपली होती. पण मंगेशने थोडंच एवढं म्हणावं लागेल की मंगेशने त्याचं काम करून गेलेलं आहे. दोघांनी तेच केलं. दोघांनी चांगली सुरुवात दिली, परंतु खेळपट्टीवर आपण म्हणतो ना की खेळपट्टीवर ठाण मांडून उभं राहणं गरजेचं असतं, ते नाही झालं. शशिकांत यांनी चांगली सुरुवात केली, ते एक खराब फटका खेळला. दुसऱ्या बाजूला मंगेश धडाकेबाज बॅटिंग करत होते आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर मंगेश रनआउटच्या रूपात दुसरी, तुम्ही सांगितलं सर त्याप्रमाणे, दुसरी रन घेण्याची लालसा निर्माण झाली. त्याच्यात स्वतःचं क्षेत्र सोडून बसले. ज्यावेळेला थ्रो आला, सूर मारला जरूर, परंतु जसा मंगेशचा काळजाचा ठोका चुकला असेल तसा क्रिकेटच्या चाहत्यांचाही चुकला असेल आणि मंगेश थोड्याशा धावेने का होईना, रनआउट अंतराने का होईना रनआउट झाले आणि त्यांच्या चांगल्या बॅटिंगला दृष्ट लागली, मी या ठिकाणी म्हणेल. और दूसरी ओर ARN एंड आयुष रॉकर्स के क्षेत्ररक्षक की समय सूचकता की भी मैं दाद देना चाहूंगा. प्रेजेंस ऑफ माइंड इज ऑलवेज रिक्वायर्ड ऑन क्रिकेट फील्ड, क्योंकि ये तो ठीक है 6 ओवर के मुकाबले जब टेस्ट मैचेस 3-3 सेशन में चलते हैं, दोपहर के समय लंच के बाद कई बार स्लिप के खिलाड़ी या गली के खिलाड़ी थोड़ा सा लल पीरियड बोलते हैं और बाजू से गेंद चली जाती है. बट दिस टाइम द फील्डर वाज आल्सो अलर्ट, ही वाज सर्चिंग फॉर एन अपॉर्चुनिटी एंड ही क्लोज द डील फॉर ARN एंड आयुष रॉकर्स. 32 पर 2. पावर प्ले अभी भी खत्म नहीं हुआ है, अभी भी पावर प्ले की एक गेंद बाकी है, लेकिन जो दोनों बल्लेबाज क्रीज पर है उनके सामने 0 रन दिखाई देते हुए. बापू खरतड़े यहां पर मैदान में आए, लेकिन बापू क्या है वहां पर वापस लौटते हुए विशाल तामोरे. एक आया एक गया, आप जाओ मैं आ रहा हूं, मेरा इंतजार करो. और देखते ही देखते यहां पर विजय ने विजय पताका लहराने की दिशा में जरूर गेंदबाजी की है. देखिए किस तरह गेंद को काटा था. और अविनाश, योर थॉट्स ऑन दिस विकेट. नक्कीच चांगला चेंडू, आणि पण विशाल तामोरेने आज चेंडू हाराकिरी म्हणावी लागेल या गोष्टीला. ॲक्च्युली थोडंसं लास्ट बॉल होता पॉवर प्लेचा आणि चांगली सुरुवात होती. जर हा चेंडू खेळून काढला असता तर विशाल तामोरे कॅन प्ले राउंड ऑल ग्राउंड. म्हणजे तो खेळाडू असा आहे की चौफेर ढोलेबाजी करू शकतो. ये ऋषि वैद्य की कल की पारियां, लेकिन इसके पहले ये विकेट आपके सामने विजय और ऋषि वैद्य, जिन्होंने कल विक्रोलियंस के अंदर एक जान फूंक दी. उनका स्टांस देखिए कितना अलग है. स्टांस मायने नहीं रखता, स्ट्रोक सिलेक्शन देखिए. ये ऋषि वैद्य की रेंज है. अ मैन विद अ कंप्लीट नॉलेज ऑफ क्रिकेटिंग शॉट्स. और सबसे बड़ी बात यह है उनका विकेट बहुत मायने रह गया. नक्कीच हरीशजी, कारण ही आयडियल सिच्युएशन आहे ऋषी वैद्यसाठी. अशा माझ्या मते त्यांच्या 20 वर्षात त्यांनी भरपूर मॅचेस अशा परिस्थितीत काढून दिलेल्या आणि आज आता त्यांचं खरंच दिसणं, मला त्यांच्यावरती भरपूर कॉन्फिडन्स आहे. यस, और बड़े टूर्नामेंट का बड़ा बैट्समैन, बड़ा जब फलक रहता है, बड़ा स्टेज रहता है, तो ऋषि वैद्य जो है ये अपना बेस्ट क्रिकेट निकालते हैं. देखिए हमारी टेलीकास्ट टीम के साथ में कृष्णा सातपुते. सातपुते कहाँ नहीं है, कौन से शहर में नहीं है और कौन से डिपार्टमेंट में नहीं है. कदाचित कृष्णाने ठरवलं असेल रिटायर झाल्यावर हा बिझनेस चांगला आहे.
और अभी हो सकता है आपको पार्टनरशिप का न्योता भी मिले। श्योर श्योर श्योर, कृष्णा के साथ मैं जरूर पार्टनरशिप करूँ चाहूंगा। नए ओवर की शुरुआत और यहां पर एक और विकेट का पतन। अब 32 पर गिरने वाला ये चौथा झटका और करारा झटका। आउट होकर वापस जा रहे बापू और ऋषि वैद्य के साथ। अब डेफिनेटली अगर कोई जुड़ना चाहेगा तो वो होगा राकेश प्रभु, बिकॉज दिस इज द टाइम व्हेन विक्रोलियंस वुड नीड हिम टू कम एंड वैक द बॉल। बापू खरतड़े बिल्कुल हवा की ऊंचाइयों में जाना चाहते थे। जी हाँ, राकेश प्रभु का आगमन हो चुका है। अब ये वो जोड़ी है, नाउ दिस इज, ये वो जोड़ी है। इनको कैसे खेलना होगा पता है अविनाश? फेविकोल का मजबूत जोड़ है, टूटेगा नहीं। दैट इज द पार्टनरशिप रिक्वायर्ड नाउ फॉर विक्रोलियंस। 100% हरीजी आपने भरपूर कहा आता 4 विकेट जवळपास काला लगेच गेलेले आहेत, त्यामुळे ही पार्टनरशिप खूप महत्वाची आहे। जर पार्टनरशिप नाही झाली तर सामन्याचं चित्र वेगळं दिसू शकतं। तो देखिए अब इस वक्त हमारी टेलीकास्ट टीम कृष्णा सातपुते वहां पर मिक्सिंग करते हुए, सुनील शर्मा हमारे स्विचर हैंडलिंग के बादशाह हैं, 14 कैमरा हैंडल कर रहे ओमकार गावड़े, मल्टी एंगल रिप्ले पर ओमकार गावड़े, ओमकार सावंत और संदेश लाटे, अमेय पाटिल ग्राफिक्स हैंडलिंग, उसके अलावा सागर गोपाले स्ट्रीमिंग हैंडलिंग कर रहे, केदार शिर्के एडिटिंग, हर्षिल भावसार एडिटिंग, इलियास कुरैशी ग्राफिक्स एडिटिंग और हमारे फोटोग्राफ चिन्मय बोयर, स्कोरर आशीष और कैमरामैन ऋतुज, संतोष, अभय, सचिन लाड, नितेश, अविनाश राम और मयूर भगत। इतनी बड़ी हमारी क्रू है जो आप लोगों तक ये साफ सुथरा प्रसारण लेकर आ रहे हैं। व्यूअरशिप के मामले में भी ये प्रतियोगिता दुनिया में एक कीर्तिमान कायम करेगी। 33 रन 4 विकेटों के नुकसान पर। सर या ठिकाणी एक गोष्ट पाहायला मिळते की धावा तर झाल्यात, म्हणजे जी धावगती पाहिजे होती ती झाली, परंतु विकेट हा फॅक्टर खूप मोठा निर्णायक आहे। कारण तुम्ही तुमच्या आघाडीच्या 4 बॅट्समनच्या विकेट या ठिकाणी घालवलेल्या आहेत। तर इकडे तुम्हाला आता दुहेरी भूमिका, एक तर तुम्हाला विकेट टिकून ठेवायची आणि तुम्हाला रन करायच्या, आणि अगदी त्या वेगात नाही केलं, परंतु विकेट हा देखील खूप मोठा फॅक्टर या ठिकाणी अभिसर आहे। नक्कीच चंदू, तू परफेक्ट बोललास, कारण आता प्रेशर दोन्ही खेळाडूंवर असणार आहे, कारण 4 विकेट गेले, रन्स पण करायचे आहेत आणि विकेट पण शाबूत ठेवायचे आहेत। पण आय नो द क्वालिटी ऑफ ऋषी वैद्य, आय टेल यू, म्हणजे मला सांगावंसं वाटतं की अशा सिच्युएशनमध्ये ऋषी खेळलेला आहे आणि त्याला ही परफेक्ट सिच्युएशन आहे। ही विल कॅरी द गेम, मला याबद्दल कॉन्फिडन्स आहे। वो नवी मुंबई का एक वीडियो है जहां पे ही हैज डन द ट्रिक एंड आई थिंक ऋषि इज द मैन। और राकेश प्रभु जो है, इफ ही कैन गिव गुड सपोर्ट टू ऋषिकेश, R&R, R फॉर ऋषिकेश, R फॉर राकेश, R फॉर रन्स, R फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, ये 4 R, रन, रिस्पॉन्सिबिलिटी, ऋषिकेश और राकेश, और उसमें एक जोड़ना पड़ेगा W, विन हो जाएंगे फिर। यस, डेफिनेटली दे कैन ट्राई एंड विन दिस मैच। टैप करते हुए खेला, 1 रन जरूर मिलेगा और इस वक्त भले ही 1 रन मिल रहा हो, लेकिन स्कोरबोर्ड आगे बढ़ रहा है, ये अच्छी बात है। 34 पर अब आगे बढ़ती हुई रन संख्या जो 35 पर पहुंची और 35 पर 4 तीसरा ओव्हर। खूप मोठा संघर्ष सुरू आहे। पहिल्या डावातही हेच पाहायला मिळालं, खूप मोठमोठी आक्रमणं झाली आणि काही चेंडू चांगलेही आले। दुसऱ्या डावातही सर तेच पाहायला मिळत आहे। म्हणूनच की काय ही मॅच मी मुंबई विरुद्ध कलकत्ता आहे असं मी म्हणेल। एका बाजूला मुंबईकर आहेत, एका बाजूला कलकत्ताकर आहेत, भारतातील 2 मोठी महानगरं एकमेकांच्या विरोधात। नक्कीच चंदू, कारण की ही नॉकआउट मॅच असल्यामुळे कलकत्ता ही मॅच सोडणार नाही आहे, 100% तेही पूर्ण एफर्ट्स करणार आहेत। क्या बेहतरीन गेंद की थी वहां पर राहुल वर्मा। कल उन्होंने पहला ओवर किया था, लेकिन आज देखिए उनको थोड़ा पीछे लाया गया है गेंदबाजी में और बहुत जिम्मेदारी के साथ वो भी गेंदबाजी करते हुए। यहाँ पर जो क्षेत्ररक्षण आज रहा है कोलकाता टीम का, ARN आयुष रॉकर्स का, वो भी काबिल तारीफ। राकेश ने घुमा दिया और बॉल सीधी घूमी घूमी पर 6 रन के लिए जाने वाला ये बेनजीर बेनमून शॉट। अशा प्रकारचे विध्वंसक फटके त्यांनी प्रत्येक मॅच मधले, कालच्या 3ही मॅच आठवा, राकेश प्रभू हे निर्णायक राहिले। त्यांनी लांबच लांबवरचे षटकार कालच्या 3ही मॅच मध्ये विक्रोलींसाठी मारले आणि आजही पहा त्यांची भूमिका किती मोलाची आहे। धावगती हा फॅक्टर महत्त्वाचा या ठिकाणी चांगलाच आहे धावगती, फक्त विकेट हा फॅक्टर महत्त्वाचा आहे। आणि 3 षटकामध्ये जे ताबडतोड अंदाजामध्ये उत्तर द्यायचं होतं कलकत्त्याला, ते नक्कीच या ठिकाणी दिलंय असं मी तर म्हणेल। नक्कीच चंदू, पण माझं एक मत आहे की राकेश प्रभू हा एकदम अटॅकिंग फलंदाज आहे। त्यांनी त्याचा जर नॅचरल गेम केला तर कदाचित ही मॅच 5 ओव्हरमध्ये संपू शकेल।
18 गेंदों में 33 रन, 4 विकेट गिर चुके हैं। अब ये जो विकेट है ये बचा कर रखना है। जिस तरह संकट के समय के लिए तिजोरी में रखे गए पैसे काम में आते हैं, विकेट को इस तरह बचाओ। कहीं मैंने पढ़ा था, विकेट को इस तरह बचाओ जैसे सावित्री ने सत्यवान के लिए अपना सिंदूर बचा कर रखा था। 41 पर 4, 18 गेंदे 33 रन, 18 बॉल्स 33 to win। म्हणून तर आम्ही नेहमी म्हणतो की शब्द संपत्तीचं भांडार कुठे असेल, समय सूचकता कुठे असेल, तर आमचे व्हॉइस ऑफ इंडिया आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून एकमेव अद्वितीय हरीश पंड्या सर आहेत। नक्कीच चंदू, मी ॲग्री आहे या गोष्टीशी। जसं फलंदाजाकडे सगळे शॉट्स असतात तसंच हरीशजींकडे शब्दांचं साम्राज्य आहे। बहुत बहुत शुक्रिया भाइयों का, ये आपके प्रोत्साहन के शब्द मुझे और अच्छा करने का प्रोत्साहन देंगे। इस वक्त मैच में अब नए ओवर की शुरुआत होने जा रही है। दूर वाले छोर से जो हाईवे एंड है, सरोज मेरे ख्याल से इस बार गेंद को काटा था और ये निश्चित तौर पर चौका, नहीं पहुंच पाएंगे। ही नजाकत मुंबईची आहे आणि हा क्लास मुंबईचा आहे आणि मैदानात बॅटिंग करतोय मुंबईच्या क्रिकेटचा राजा, मुंबईच्या क्रिकेटचा अनभिक्षित सम्राट ऋषिकेश केशव वैद्य। नक्कीच चंदू, हा ट्रेडमार्क शॉट आहे ऋषी वैद्यचा, वेट अँड प्ले। हे यंगस्टरने शिकावं की कसं सिच्युएशन वाइज खेळणं, हे ऋषीकडनं शिकण्यासारखं आहे। आज मैं जब सुबह यहाँ पर आ रहा था, मेरे बाजू से एक रिक्शा गुजरा और रिक्शे के पीछे लिखा था एकच वादा, ओके, और फिर सीधा दिमाग में आया ऋषि दादा। 45 पर 4, 45 for 4। ये चौके ने क्या किया है, थोड़ा सा क्षेत्ररक्षण करने वाली कोलकाता टीम को बैकफुट पर डाला है। देखिए बैक ऑफ द हैंड गेंद आई और फुल टॉस बॉल को ऋषि ने बड़े आराम के साथ खेला। दूसरा चाहते थे, राकेश ने मना किया, नो प्रॉब्लम ऋषि। देखिए ये जो ठहराव है ये बहुत जरूरी है। चौका अभी लगा है, वापस दूसरे रन को लेते समय रनआउट का खतरा हम नहीं मोल सकते, दैट इज वेरी इंपॉर्टेंट। और अब यहां पर स्कोर चला है 46 पर 4 और अचानक 7 बॉल में 14 रन की पार्टनरशिप अब उभर कर आ रही है। खूप चांगल्या पद्धतीने, कारण दोघांनी, एकाने षटकार मारलाय, एकाने चौकार मारलाय। जो आत्मविश्वास, तुम्ही ज्यावेळेला अशा प्रकारचे स्ट्रोक खेळता तुम्हाला एक आत्मविश्वास मिळतो, कारण खेळपट्टीवर गेल्यानंतर तुम्हाला लगेच ज्यावेळेला बॅटवर बॉल घेता त्यावेळेला तुम्हाला आत्मविश्वास येतो, तो दोघांनाही आलाय। नक्कीच चंदू, कारण या मॅचमध्ये बहुतेक आता सिच्युएशन अशी आहे की ऋषी इज गोइंग टू प्ले अँकर रोल आणि राकेश प्रभू इज गोइंग टू प्ले हिज नेचुरल गेम। जी हाँ, ये बहुत ज़रूरी भी है और बल्लेबाजी की शैली भी उसी प्रकार की रहेगी जिसको क्रिकेट में नरम गरम ट्रीटमेंट कहा जाता है। वाइड बॉल अंपायर अनिल आवड़ेगांवकर द्वारा, जो इस वक्त बॉलर एंड पर खड़े हैं, और स्ट्राइकर एंड पर है अंपायर प्रवीण पाटिल। हमारे अन्य 2 अंपायर है युवराज बालेराव और उनके साथ में शशि साटम। बहुत ज़्यादा एंगल बनाकर बाहर निकली थी, केवल गेंद को रिलीज किया था, मानो एक तरह का फ्लाइट देने का प्रयास। गति परिवर्तन भी दिखा। परिस्थितियां अभी भी मैं समझता हूं दोनों टीमों के लिए समसमान है। 47 पर 4। राकेश थोड़ा सा मिस आउट कर गए उस बॉल को मैदान के बाहर भेजने में। इस बार चाबुक शॉट, लेकिन वहां पर ले लिया। जी हां, कपड़े मैले होने का दर्द किसे है। ये मैच अगर जीते तो कम से कम 2.5 लाख पक्के हो जाएंगे, वॉशिंग मशीन भी खरीदेंगे, कपड़े भी धुल देंगे। लेकिन अगर मैच हार गए तो दिल के ऊपर से वो दाग के धोएंगे। और देखिए, दाग लगने से कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे हैं। तर खूप महत्त्वपूर्ण कोलकात्यासाठी ही विकेट तेवढीच निर्णायक असेल, कारण तिन्ही मॅचमध्ये ते बरसलेत आणि या मॅचमध्ये पहा आतापर्यंत जर पाहिलं तर सरोज त्यांच्या फॉर्मसाठी झगडत होते बॉलिंगमधील, परंतु ही विकेट खूप निर्णायक असणार आहे आणि महागडे ठरलेत। 27 रन दिलेत, परंतु राकेश प्रभूची विकेट कलकत्त्यासाठी खूप निर्णायक असणार आहे, महत्त्वाची। भरपूर चंदू, परफेक्ट बोललास तू, कारण राकेश प्रभूची विकेट आणि तू बघितलंस तर विक्रोलियन्सच्या पार्टनरशिप होते थोडी थोडी आणि लगेच कालांतराने विकेट पण पडत आहे, त्यामुळे प्रेशर आता सध्या विक्रोलियन्सवर आहे। इस वक्त सचिन गोले जी हमारे से रुखसत करते हुए, लेकिन मैं दुआ करूंगा भगवान के चरणों में कि वो बहुत तरक्की करे और लोगों को इंसाफ दिलाएं।
47 for 5 और नए बैट्समैन के रूप में प्रीतम बारी। ये वो खिलाड़ी है जिसने ग्लोबलिंग वेस्टार शिपिंग के मुकद्दर को बदला, और जिसने ग्लोबलिंग वेस्टार शिपिंग के मुकद्दर को बदला, क्या वो मुकद्दर का सिकंदर आज विक्रोलियन्स के मुकद्दर को बदलेगा, इसका इंतजार। नक्कीच तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। आता म्हणेन नक्कीच मी माझ्या भाषेत म्हणजे आली रे आली प्रीतम बारी, आता तुझी बारी आली। नक्कीच कारण हा एकदम डू ऑर डाय गेम आहे, प्रत्येकाला त्याचा 100% द्यावं लागेल। बहुत आराम के साथ ड्राइव कर दिया, गेंद को पढ़ा अच्छे से, ये बहुत ज़रूरी है क्योंकि अभी अभी आए हैं और ऋषि को एक सपोर्ट चाहिए। ये बात शायद हर आने वाले विक्रोलियंस के बैट्समैन को याद रखनी होगी। वी गॉट टू सपोर्ट ऋषि। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 48 पर 5। इस वक्त सरोज यस महंगे साबित हुए हैं, लेकिन 2 बेशकीमती विकेट सरोज ने गिराए, ये भी हमें भूलना नहीं होगा। 2 इंपॉर्टेंट विकेट्स हैव गॉन टू सरोज। ओहो, आश्चर्यकारक स्थिति में रखा था ऋषिकेश वैद्य को, और ऋषिकेश वैद्य डेफिनेटली इसके लिए एक सॉफ्ट कॉम्प्लीमेंट जरूर देंगे सरोज को। ब्रदर यू बोल्ड अ मार्वेलस डिलीवरी। देखिए किस तरह से उन्होंने उस गेंद को किया, बैक ऑफ द हैंड। ओह, बॉल रिलीज करण्याची सर वेगळी अनोखी शैली आहे त्यांची, आणि त्याच शैलीमध्ये ते कमी गतीने, त्याहीपेक्षा कमी गतीने, त्याहीपेक्षा कमी गतीने अशा पद्धतीने टाकतात आणि कधी अधिक वेगात चेंडू टाकतात। ही वैविध्यता त्यांना नक्कीच एक चांगला बॉलर म्हणून पुढे आणते। नक्कीच चंदू हाईटचा पण पुरेपूर फायदा घेतात ते, आणि व्हेरिएशन ही त्या बॉलरची निशाणी आहे। 48 5 विकेटों के नुकसान पर 12 गेंदे 26, अभी भी 14 का फर्क है रन और गेंदों के बीच में। सबसे बड़ी बात यहां पर मायने रखेगी अविनाश, वो होगा स्ट्रोक सिलेक्शन। Play the ball according to the situation and according to the merit. Of course हरीश जी आपने बराबर कहा कि अभी 12 बॉल, हाउ यू कैपिटलाइज, हाउ यू टेक अ अपॉर्चुनिटी, लूज बॉल के लिए वेट करके मारना है, प्लस उनको विकेट भी अभी ये लास्ट, आई थिंक इट इज द लास्ट पेयर, वेल नोन पेयर शायद विक्रोलियंस की होगी। नए ओवर को लेकर राहुल वर्मा, जर्सी नंबर 13। क्या खूबसूरत कपड़े आप देख रहे हैं खिलाड़ियों को, जो टी शर्ट्स के कलर दिखे हैं वही आइसक्रीम पार्लर के अंदर रखे गए आइसक्रीम की वैरायटी में भी जितने कलर नहीं होंगे वो हमें इस मैदान पर देखने मिल रहे हैं आज। नक्कीच तेच पाहायला मिळतंय या ठिकाणी, वैविध्यता त्यातील देखील नक्कीच डोळ्यात भरते। 12-26 और इस बार बहुत बड़ा शॉट, लेकिन विकेट नंबर 6 का पतन, और यहां पर विक्रोलियंस का एक और बल्लेबाज धराशायी। स्ट्रोक खेलने की चाहत होना, लेकिन जगह उन्होंने गलत चुनी थी। स्ट्रेट 6 का कल बोलबाला था, कल स्ट्रेट 6 की अगर बात करें, और योगेश पेड़कर उन्होंने जो शॉट्स खेले थे कल, आज लेकिन ये स्थिति ऐसी थी अविनाश के, मुझे ऐसा लगा कि ही कुड हैव प्लेड, मतलब वो शायद मिड विकेट की जानिब खेल सकते थे। बराबर बोला हरीश जी, क्योंकि ये जो बॉल की लाइन और लेंथ थी, और जिस हिसाब से शॉर्ट बॉल सामने मारना बहुत ही डिफिकल्ट होता है, अगर वो चांस लेता मिड विकेट में तो शायद ये सिक्सर हो जाता। अब आ रहे लकी सिंह बाजवा, बोरीवली MHB कॉलोनी का वो मैदान मुझे आज भी याद है, वेयर लकी डिड द ट्रिक, और लकी को अब सही समय पर मौका मिला है। 6 विकेटें गिर चुकी है, 4 विकेटें गिरनी बाकी हैं, और करंट रन रेट भी खराब नहीं है 11.52, लेकिन गेंदें एक बाद एक कम होती जा रही है। जहां सरोज आज महंगे साबित हुए, वहीं पर राहुल को देखिए, कम खर्चीली गेंदबाजी उन्होंने की है, किफायती गेंदबाजी जिसको कहा जाता है क्रिकेट में, और अपने बॉलिंग मार्ग पर अब तैयार होते हुए ऋषिकेश 5 बॉल 7, लकी बाजवा अभी तक बल्लेबाजी की शुरुआत नहीं कर चुके हैं। अब 11 गेंदे 26 रन, 11 बॉल्स 26 रन, 11 चेंडू 26 धावा। खूप महत्त्वपूर्ण असेल आणि भूमिका ऋषिकेश वैद्य यांची। Oh, now this is the prize wicket. This is simply superb. This is the turning point of the match. Look at the catch of Kolkata team. अशा कॅचेस टेनिस क्रिकेटमध्ये घेतल्या जातात, हो त्याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अफलातून जॉन्टी रोड्स डोळ्यासमोर उभा राहिला। कॅचेस विन्स द मॅचेस याचे उत्तम उदाहरण, कारण की आय थिंक दिस कॅच विक्रोलीला खूपच मागे घेऊन गेली या मॅच मध्ये।
विजय ने क्या कैच लिया और अब हैट्रिक पर आ चुके हैं वहां पर राहुल वर्मा। कौन कहता है 13 नंबर अनलकी है? 13 कैन बी ऑल्सो अ लकी नंबर। और 2 गेंदों में 2 विकेटें ली। लुक एट द एग्जीक्यूशन ऑफ ऋषि, सुपर शॉट, लेकिन इस तरह के कैच होते नहीं है, इनको बनाना पड़ता है। और यहां पर यही सवाल विक्रोलियंस देर रात तक सोचेगी अगर कोलकाता जीतती है तो, कि ये कैच कैसे लिया गया। दिस वॉज एथलेटिसिज्म एट इट्स बेस्ट। क्या लचीला बदन आहे उनका अविनाश. नक्कीच मला माझे दिवस आठवले. पूर्वी मी पॉइंटलाच फिल्डिंग करायचो. आरके ट्रॉफीमध्ये मी 94 साली फिल्डिंग प्राइज घेतलं होतं. त्याच्यात मी 7 कॅचेस आणि 1 रनआउट कव्हरवरना. मला खरंच पूर्वीचे दिवस आठवले आणि हा बहुतेक या बिग बॅश मधील सर्वोत्कृष्ट झेल ठरणार आहे. नक्कीच नक्कीच टर्निंग सामना पलटवणारा देखील झेल असू शकतो. परंतु विक्रोलियन्सकडे आणखी फलंदाज असे आहेत जे मॅचमध्ये पुन्हा त्यांना आणू शकतात. काय मॅच सुरू आहे या ठिकाणी. अनिकेत राउत अब आ चुके हैं. अनिकेत राउत के पास भी बहुत अच्छा स्ट्रोक प्ले है. जरूरत है स्ट्रोक सिलेक्शन. दैट इज व्हाट इज गोइंग टू मैटर द मोस्ट. 10 बॉल 26 रन. बैक ऑफ दी अंडा भी एक खराब गेंद थी. फुल टॉस और इसको शिक्षा सुनाते हुए भेज दिया मैदान के बाहर. 6 रनों के लिए अनिकेत राउत ने. गरज होती सर. ज्यावेळेला तुमची पडझड होते त्यावेळेला एका मोठ्या फटक्याची गरज होती मॅचमध्ये आणण्यासाठी, मॅचमध्ये टिकून ठेवण्यासाठी, आणि तोच मोठा फटका या ठिकाणी अनिकेत यांनी मारला आहे. बॉलरचा खराब बॉल आणि त्याचा योग्य वेळेला घेतलेला योग्य समाचार. अभि सर नक्कीच मॅच अजून संपलेली नाही. अनिकेत राऊतने दाखवून दिलंय. आपल्या 7 विकेट गेल्या असल्या तरी अनिकेत राऊतचा फटका कदाचित स्फूर्ती देऊन जाईल. तो इस वक्त रिव्यू लिया गया है. वेस्ट हाइट यानी कि ऊंचाई के नो बॉल के लिए अंपायर ने ये रिव्यू मांगा है. खेल कुछ समय के लिए रुका हुआ. राहुल वर्मा इतनी बढ़िया गेंदबाजी कर रहे थे और ऐसे में देखिए 3 विकेट भी लिए उन्होंने. और ये जो फुल टॉस बॉल उनके हाथ से, एंड दैट वाज अ हैट्रिक बॉल. ये भूलना नहीं होगा, ये हैट्रिक गेंद थी और उसमें गेंद हाथ से छूटी. और देखना होगा अंपायर क्या फैसला सुनाते हैं. ये लीगल बॉल थी. अंपायर इट वाज अ लीगल डिलीवरी. लेट्स रिज्यूम द प्ले. थैंक यू. अब 9 गेंदों में 20 रनों की जरूरत. हमारे कैमरामैन, इनकी मैं तारीफ करना चाहूंगा. दोस्तों कैमरामैन जो होते हैं, जैसे संजय ने धृतराष्ट्र को महाभारत के युद्ध का ब्यौरा सुनाया, कैमरामैन जो है हमें युद्ध का आंखों देखा हाल जब हम दिखाते हैं, सुनाते हैं, तो कैमरास प्ले अ वेरी बिग रोल. दिस इज ऑसम टेलीकास्ट बाय 70-70 स्पोर्ट्स. 9 बॉल 20, 54 पर 7. दोनों बल्लेबाजों को एक दूसरे का निभाना होगा साथ. अनिकेत ने बैकवर्ड ऑफ स्क्वायर खेल दिया है. फाइनल लेग बाउंड्री के बाहर जाती हुई बॉल 9-2-11 और ये लगा चौका. क्या बात आहे. अनिकेतने दडपण दूर केलंय. नशिबाचा म्हणजे चौका कसा येऊ दे परंतु चौका येऊ दे, रन येऊ दे, हे क्रिकेटचं सूत्र आहे. पहा यावेळेला हा बॉल उसळता टाकण्याचा प्रयत्न, अनिकेत त्याला हुक पुल करण्याचा प्रयत्न, आणि पहा बॅटची एज घेतली, बॉल पाठीमागच्या बाजूला चौकारात दाखल झाला. आणि हे खूप चांगलं असणार आहे विक्रोलियन्ससाठी. या 3 बॉलवर रन येणं गरजेचं होतं आणि हा चौकार खूप एनर्जी देऊन जाईल या मॅचला विक्रोलियन्ससाठी. नक्कीच अनिकेत राऊतचे 2 बॉलमध्ये 10 रन झाले. त्याला कॉन्फिडन्स पण वाढलेला आहे. माझ्या मते तो आता खूप पूर्ण प्रयत्न करणार आणि त्याने करावाच. अब 8 गेंदों में 16 रन चाहिए विक्रोलियंस मुंबई को. इस बार बेहतर बॉल थी. बहुत अच्छा एंगल बनाया था. अनिश्चितता के प्रवेश द्वार पर दस्तक देती हुई. चंद्रकांत, आपने कुछ समय पहले संघर्ष की बात की थी और अमिताभ जब अपने संघर्ष के दिनों से जा रहे थे तो उन्होंने हरिवंश राय जी को कहा बाबूजी नहीं होता. और हरिवंश राय जी ने उनको कहा कि जब तक संघर्ष है तब तक जीवन है, जब तक जीवन है तब तक संघर्ष है. कीप फाइटिंग. अब यहां पर बहुत ज्यादा डिविएशन और वाइड बॉल. प्रत्येक रन महत्त्वाचा आहे. नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो. नावाने काही होत नाही. मैदानात जाऊन तुम्हाला खेळ करावा लागतो. प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो आणि त्याच वेळेला तुम्हाला यश दिसतं समोर. 7 गेंदों में 15. इस बार आसमान की ऊंचाइयों पर
और अनिकेत राउत के बल्ले से आता हुआ एक और उत्कृष्ट और भव्य टाइमिंग वाला छक्का, और ये छक्के ने अब छक्के छुड़ा दिए कोलकाता टीम के. काय फटका खेळलाय, बॅटच्या रडार मध्ये होता, त्याला भिरकावून दिलं आणि ज्या वेळेला भिरकावलं त्याच वेळेला या बॉलवर नाव लिहिलं होतं पालघर जिल्हा तालुका आणि अल्लाळी नावाचं गाव आणि त्याचा सुपरस्टार अनिकेत राऊत. नक्कीच चंदू, हा तर सर्वात बेस्ट शॉट होता. कव्हरला 6 मारणं म्हणजे तो बॅट्समनचा क्लास दाखवतो आणि अनिकेत राऊतने ते आज दाखवून दिलं. 6 बॉल 9. इरादे जिनके जबरदस्त होते हैं, इम्तिहान उनके मस्त होते हैं. ये वो इम्तिहान की घड़ी है, और इम्तिहान की घड़ी में खड़ा उतरने वाला 24 कैरेट सोने की तरह खरी बल्लेबाजी, शुद्ध बल्लेबाजी. अब यहां पर कोलकाता टीम के लिए परिस्थितियां विपरीत है. ये वही राहुल है जो 9 रन देकर 3 विकेट की सिचुएशन में थे, और अब जो उनका बॉलिंग एनालिसिस है वो डेफिनेटली इसको भूलना चाहेंगे. 26 रन 3 विकेट. परंतु मॅच संपलेली नाहीये. कोलकाताकर देखील या ठिकाणी प्रयत्न करतील या मॅच मध्ये पुन्हा येण्याचा, कारण ही मॅच संपलेली नाहीये. संघर्ष सुरू आहे भारतातील 2 मोठ्या महानगरांचा. एका बाजूला कलकत्ता आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुंबई पाहायला मिळेल. और यहां पर अब ये अभी मुझे बताइए कि जो लास्ट ओवर का क्रिकेट है उसमें प्रेजेंस ऑफ माइंड, कॉमन सेंस, ये कितना मायने रखती है? चाहे मैच कोई भी टीम के फेवर में हो या 50-50 हो. व्हाट इज द इंपॉर्टेंस ऑफ कॉमन सेंस एंड प्रेजेंस ऑफ माइंड? नक्कीच हरीश जी, लास्ट ओवर डालने के लिए बहुत आदमी को बहुत ही कॉन्फिडेंस होना चाहिए. अगर वो बॉलर हो या बैट्समैन हो, कॉन्फिडेंस इज रिक्वायर्ड, सेल्फ कॉन्फिडेंस होना चाहिए. आखिरी ओव्हर लेकर आ रहे हिमांशु. दोन्ही बाजूला दडपण असतं. ज्यावेळेला शेवटच्या षटकात मॅच जाते दोन्ही बाजूला दडपण असतं. दोन्ही ते झुगारून देण्याचा प्रयत्न करतील. क्रिकेट रसिक मात्र आनंद घेत असतील. कलकत्ता मुंबई मॅच सुरू आहे, बिग बॅश सुरू आहे, एवढा मोठा टेनिस क्रिकेटचा सोहळा सुरू आहे, एवढ्या सुंदर क्रीडांगणात सुरू आहे, शिस्तबद्धतेने सुरू आहे. आनंद का नाही घेणार, आणि घर बसल्या हजारो प्रेक्षक या जबरदस्त मॅचचा आनंद घेत आहेत. सर, बहुत ही लाजवाब स्थिति में अब लकी सिंह. देखिए 6 बॉल में 9 रनों की जरूरत, और हिमांशु के सामने तैयार लकी सिंह बाजवा. 65 रन 7 विकेटों के नुकसान पर 6 गेंदों में 9 रनों की दरकार. हाईवे एंड से हिमांशु आखिरी ओवर करेंगे. सभी क्षेत्ररक्षकों को अपना अपना जगह बता दी गई. हिमांशु जिंदल, और यहां पर लकी सिंह बाजवा अपने हाथों में थोड़ा मिट्टी लगाते हुए, जी हां यही वो मिट्टी है. जब कामयाबी का मीठा स्वाद चखने मिलता है तो शरीर पर लगी मिट्टी और पसीने की खुशबू के सामने सेट वेट झटक का डीओ भी फेल हो जाता है. अरे जी, क्या बोला आपने, कसम से. लकी को अभी थोड़े देर क्या सोचना चाहिए, अपनी वो एमएचबी की इनिंग, और उस हिसाब से उसको आज खेलना पड़ेगा. आणखी एक सांगेन मी, याच चुनाभट्टीत 6 चेंडूत 6 षटकार लगावलेत या बहादराने. चुनाभट्टी स्टेशनच्या बाजूचा क्रिकेट ग्राउंड जे आहे त्याच्यामध्ये. तर पाहूया कलकत्त्याचा रसगुल्ला जिंकणार की मुंबईचा वडापाव. बहुत अच्छा काटा इस गेंद को हिमांशु ने, अच्छी शुरुआत करके दी है. लकी अंपायर की तरफ आशा भरी नजरों से देख रहे थे. अंपायर अपनी जगह पर स्थानापन्न. 5 गेंदे 9 रन, 5 बॉल्स 9 रन, 5 चेंडू 9 धावा. लेफ्ट आर्म राउंड, बहुत अच्छा ग्रिप कर चुके हैं. अभी व्हाट टू एक्सपेक्ट? 50-50 आई थिंक, बिकॉज बॉलर ने जिस हिसाब से पहली गेंद की, ही मस्ट बी हैविंग अ गुड कॉन्फिडेंस, और लकी भी बैट लेके आए तो कोशिश जरूर करेंगे. 5 बॉल 9. और यहां पर एक विकेट करना तय. ये विकेट नंबर होगा 8, और वापस लौटना होगा लकी बाजवा को. और अनिकेत राउत ने लेकिन स्ट्राइक अपने पास लेने का प्रयास किया है, और इसी को कहते हैं सही क्रिकेट. जो चीज मांग कर न मिले छीन कर लो. लकी को बुलाया, आजा लकी, अब मुझे इस तरफ आने दे, तभी ये काम होगा. और लकी भी खुशी खुशी अनिकेत के लिए अपना विकेट सैक्रिफाइस करके आ गए. परफेक्ट कहानी जी, प्रेजेंस ऑफ माइंड कहा जा सकता है इसे अनिकेत राउत का. अनिकेत राउत फुल फॉर्म में, अगर वो 4 गेंद खेलते हैं तो शायद ये 9 रन बना पाएंगे. जी हाँ, वी फॉर विक्ट्री, वी फॉर विक्रोलियंस. अनिकेत राउत के साथ जुड़ने जा रहे प्रज्योत अंभीरे. 4 बॉल 9 रन, 4 बॉल्स 9 रन, 4 चेंडू 9 धावा. क्या इक्वेशन है चंद्रकांत जी. अगर कोई क्रिकेटर है और मैदान के बाहर या घर से देख रहा है, हर क्रिकेटर ये इक्वेशन चाहेगा कि मैं मैदान में ऐसे इक्वेशन में बैटिंग सिचुएशन में जाऊं.
इट इज द ड्रीम इक्वेशन. 4 balls 9s. नक्कीच प्रत्येक जण स्वतःला तिकडे इमॅजिन करत असेल की मी असलो पाहिजे आणि अशाच प्रकारची मॅच सुरू आहे. सातत्याने दोलायमानपणा सुरू आहे या मॅच मध्ये. संघर्ष आणि संघर्ष जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अनिकेत आतापर्यंत जर 4 बॉलमध्ये 16 रन काढलेले आहेत, परंतु येणारे 4 बॉल ठरवणार अंतिम 3 मध्ये कोण जाणार, मुंबई की कोलकाता. ये मैच की कीमत कम से कम 2.5 लाख और ज्यादा से ज्यादा 5 लाख रुपए है. अपील की जा रही है यहां पर एक और. दोनों बल्लेबाज एक तरफ. अब इसे क्या कहेंगे. दिस इज व्हाट इज वेरी वेरी इंपॉर्टेंट. यहां पर आपस में बातचीत चल रही है अभी क्या करना है करके. अपील. लेकिन यहां पर विकेट कीपर की समय सूचकता की दाद देना चाहूंगा. दौड़ कर गए जगत सरकार और उन्होंने सबसे पहला काम किया कि विकेट गिराना जरूरी है. और अब प्रज्योत अंभीरे वापस आ चुके हैं. अब यानी कि गेंदें कम होती जा रही है. रनआउट. जी हाँ, ये टूर्नामेंट आईसीसी नियमों के अधीन खेली जाएगी और उसके मुताबिक जो विकेटों के पीछे का कैच है उसके लिए वो रिव्यू मान्य नहीं होगा. यानी कि अब 3 गेंदे 9 रन, 3 बॉल 9, 3 चेंडू 9 धावा. तर 3 चेंडू आणि 9 धावा. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने बॉलर हिमांशू बॉलिंग करतायत, बॉलला कट करतायत. प्रयत्न त्यांच्या विरुद्ध भरपूर झाले, परंतु पहा कशा पद्धतीने त्यांनी बॉलला वळवलंय. परंतु आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय काही करायचं असेल तर आता तुम्हाला बॅटिंग करावीच लागेल, कारण हजारोंच्या नजरा तुमच्यावर लगावल्या गेल्या आहेत. असे क्षण आयुष्यात येत नाहीत. इथे हिरो बनण्याची संधी जरूर असणार आहे. आतापर्यंत तर जरूर होते आणि याही जर तुम्ही इकडे जर बॅटिंग केलीत, मॅच जिंकून दिलीत तर नक्कीच कित्येक वर्ष लक्षात राहील अशी मॅच पाहायला मिळेल. 25,000 लोग इसको लाइव देख रहे हैं इस वक्त. 25,000 पीपल लाइव ऑन यूट्यूब एट दिस टाइम. नक्की चंदू, तू बघितलं असेल की हिमांशूची गोलंदाजी, स्पिन गोलंदाजी टाकत आहे तो आणि मुंबई विरुद्ध मुंबईचं अस्त्र वापरत आहे. अब ओहो, अमोल मात्रे इज द लास्ट मैन. अब लेग बाय और 2 गेंदों में अब मैच जीतने के लिए रन चाहिए कुल मिलाकर 8. 2 बॉल 8. अमोल मात्रे. ये तो पहले सुपर 6 मैच की झांकी है और फाइनल के पहले फाइनल वाला दूसरा मुकाबला अभी आना बाकी है. इंडोर राइडर्स येनबू सऊदी अरेबिया वर्सेस साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी रायगढ़ भारत. दो बॉल 8. अमोल मात्रे. अमोल ने एक अच्छा काम किया है कि अब 1 बॉल 7 रन और आखिरी बॉल पर अब 7 रन चाहिए. 6 पर सुपर ओवर होगा. पिछले 3 दिनों में सुपर ओवर हुआ नहीं है. विधि ने क्या विधान लिखा है मुझे पता नहीं. काश मैं नॉस्ट्राडेमस होता और आज से 1000 साल पहले ये मैच की मैं भविष्यवाणी कर पाता. सही. व्हाट अ सेंसिबल रन बाय अमोल मात्रे. सुनो, उन्होंने पूरा एक्सपीरियंस लगाया अपना काम पे और उन्होंने अनिकेत राउत को स्ट्राइक दे दिया. अब ये जी हाँ, युद्ध. ये युद्ध है. अब युद्ध. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 7 धावा, 1 चेंडू. मुंबई कोलकाता, कोलकाता मुंबई. रसगुल्ला वडापाव रसगुल्ला. बिग बॅश 2020. चंदू शेट्टे, अविनाश जाधव, चंदू शेट्टे, कुणाल दाते, चंदू शेट्टे. ये हरीश पांडे तो है, बट देखिए डंके पे चोट पड़ी है. सामने फौज खड़ी है. कृष्ण ने कहा अर्जुन से, न प्यार जता दुश्मन से, युद्ध कर. ये वो युद्ध की घड़ी है. अब दिस इज 1 बॉल 7 रन्स. बेस्ट मैच ऑफ द टूर्नामेंट यू कैन से. हाई वोल्टेज बॉल. और यहां पर कोलकाता सुपर 3 में प्रवेश करती हुई मुबारक हो. ये मुकाबले को उन्होंने 6 रनों से जीत लिया है. ARN and आयुष रॉकर्स, यू आर इनटू सुपर 3.
उसका मतलब यह है कि आपका एक इनाम पक्का है। अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। क्या जबरदस्त गेंद को। अविनाश, यहां पे एक सवाल, क्या ये बॉलिंग आपको थोड़ा उल्लास भटकर की याद दिला रही थी? नक्कीच मी बोललो ना की मुंबई विरुद्ध मुंबईचं अस्त्र वापरलं हिमांशूने आणि ते सक्सेसफुल झालं। शेवटी स्पिन बॉलिंगच या कलकत्त्याला जिंकवू शकली, याचं हे उत्तम उदाहरण। 5 बॉल स्पिन टाकले आणि शेवटचा बॉल त्याने फास्ट वन टाकला। अभिनंदन आई इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ। हाँ, क्या बोलेंगे उसका? 6 रन से मैच जीता, 3 ही रन, एक और 3 रन ना देऊ त्याला। आइए अब मैन ऑफ द मैच की तरफ चलते हैं। मैन ऑफ द मैच इज हिमांशु जिंदल, 1 over 3 runs।